जय बाबा. जय बाबा. सुरू झालं सगळं सध्या तरी. सत्याचे स्फुल्लिंग. हा, सगळ्यांना सांगायचं म्हणजे सत्याचे स्फुल्लिंगच आता जबाबदारी बलराज देशपांडे भाऊंनी घेतलेली आहे शिरावर. कोणी सांगेल का गेल्या वेळेला कुठे आपण थांबलो होतो? जाणीवेचे स्वरूपांतर हे बघून ठेवत असते किंवा लिहून ठेवत असते, पण यावेळी दोन्ही नाही झालं. अध्यात्म इच्छानाश औषधीचा परिणाम, अन्य सृष्टी, अन्य जगतात गमन, जाणीवेचे स्वरूपांतर, एका भक्ताची कथा, मनाची समतोल वृत्ती, सद्गुरूला शरण जाणे, अहम वृत्तीचा त्याग, सर्वांचे अस्तित्व ईश्वरा करतात. हे सगळं झालेलं आहे. मला वाटतं कुणी सांगेल का आपण गेल्या वेळी लास्ट कुठे थांबलो ते? थोडं 2 मिनिटं वेळ जाईल, पण काही सुटू नये हा एक त्यामागचा उद्देश आहे. नो लाईट. ओके ओके नीलमजी, जय बाबा. माझ्या मते आपल्याला नवीन सुरू करायचं आहे. पान नंबर 98 वर आपण आहोत. दरम्यान जर कुणी मला मेसेज टाकून कुणाला आठवत असेल की आपण कुठे थांबलो होतो तर चांगलं होईल. जर काही राहिलं तर आपण परत बघू. ओ माय गॉड, हे परत काय आलं? एक मिनिट. हा, सत्य केंद्रीय दृष्टी म्हणायचं कोण साक्षात्काराचा नामरूपात. ठीक आहे. गतकाल आणि वर्तमान काल इथून बहुतेक आपल्याला सुरुवात करायची होती असं मला वाटतंय. कुणीतरी दरम्यान बघून ठेवलं तर बरं होईल. जर काही राहिलं असेल तर घेऊ परत एखादं पान. म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळाबद्दल इथे सांगितलेलं आहे. आत्मसाक्षात्कार आणि देवत्वाचे बुद्धीने होणारे ज्ञान. आत्मसाक्षात्कार आणि देवत्वाचं ज्ञान ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण नेहमी याची चर्चा केली जाते की पुष्कळ जर आत्मसाक्षात्कारालाच ईश्वर साक्षात्कार नाव देतात, पण ते बरोबर नाही असं मलाही पण वाटतं. आणि इथे सांगितलंय की आत्मसाक्षात्कार आणि देवत्वाने बुद्धीचे होणारे ज्ञान एकच आहेत असे समजू नका. कारण 7व्या भूमिकेपर्यंत अमर्याद शक्ती, अमर्याद आनंदाची गोष्ट केलेली आहे, पण ज्ञानाची गोष्ट केलेली नाही. आणि 7व्या भूमिकेमध्ये अमर्याद ज्ञानाची प्राप्ती होते, खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते, रिअल नॉलेजची प्राप्ती होते की मीच तो ईश्वर, आणि मग त्याला सर्वज्ञ होतो तो. म्हणून हे जे देवत्वाचं बुद्धीने म्हणजे जाणीवेने होणारे ज्ञान, कॉन्शियसनेसनी चेतनतया जाणणं की मी ईश्वर आहे, हे जे ईश्वरत्वाचं देवत्वाचं ज्ञान आहे, हा वेगळा भाग आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे मीच तो परमात्मा आहे ह्याचा अनुभव घेणे किंवा त्याची जाणीव होणे, जी 5व्या भूमिकेतच होते. आत्मसाक्षात्कार 5व्या भूमिकेतच होतो. त्यामुळे आत्मसाक्षात्कार आणि ईश्वर साक्षात्कार एक नाही, हे इथे स्पष्ट दिलेलं आहे. ते एक नाहीत. बुद्धीची विलक्षण तरीही कुणाचं दुमत असेल तर नक्की सांगा, कारण हा मुद्दा महत्वाचा आहे. बुद्धीची विलक्षण कसरत करून एखादा तत्वज्ञ, कवी, वैज्ञानिक अथवा कलाकार बनतो. परंतु जे केवळ ईश्वर प्राप्तीच्या मागे लागतात त्यांना आत्मसाक्षात्कार होत असतो. परंपरेचा अभिमान तो हिंदूंचा असो, मुस्लिमांचा असो, ख्रिश्चनांचा असो, झोरोस्टरांचा असो, बुद्धाचा असो अथवा कोणत्याही धर्ममताचा वा पंथाचा असो, तो विशिष्ट मर्यादेपर्यंतच सह्य होऊ शकतो, सहन होऊ शकतो. ओके, व्हेरी गुड, थँक्यू श्वेता. तो समाजाच्या म्हणजे कुठल्याही धर्माभिमान नको. धर्माभिमान धर्माची मदत बाबांनी सांगितलं. अध्यात्म मार्गाच्या दारातून आतही तो धर्म आपल्याला घेऊन जात नाही, दारापर्यंतच उपयोगी पडतो कुठलेही धर्माची शिकवणूक,
कर्मकांड, त्याच्या पुढे त्याचा रोल संपतो. म्हणजे एक आध्यात्मिक वातावरण तयार होणं, अध्यात्माची आवड निर्माण होणं, इथपर्यंतच ते कर्म कांड, पूजा अर्चा, धूप दीप आरती भजन यांचा उपयोग होतो. एकदा मनाचा कल ईश्वराकडे झाला की धर्म आणि कर्मकांडाची मदत संपते. आपण ह्याला उदाहरण दिलं होतं की नर्सरी आणि ज्युनियर केजी केलं आणि पुढे एकदा तो चौथीत गेला तर परत मागे यायची गरज नसते. अगदी त्याप्रमाणे आहे. त्यामुळे धर्माभिमानाचा एका मर्यादेपर्यंतच ते सहन होऊ शकतं, त्याच्या पुढे नाही असं इथे म्हटले. तो समाजाच्या प्रारंभिक अवस्थेत ठीक असतो, कारण त्यामुळे परंपरेतून चालत आलेल्या मूल्यांचे जतन केले जाते. हा परंपराभिमान विवेकपूर्ण असावा. आजकाल जे आपण बघतो की भूत त्याचं डोक्यात असतं, किंवा धर्माचा गैरउपयोग होतोय, किंवा धर्म एक साधन झालंय लोकांच्या भावनांशी खेळण्याचं. म्हणून बाबांनी इथे म्हटले की हा धर्माभिमान परंपराभिमान कसा असावा? विवेकपूर्ण असावा. तिथे अविवेकी विचार काही कामाचा नाही. जे आजकाल भयानक अगदी जहरीला ज्याला आपण म्हणतो विषारी चालू आहे, आपल्या डोळ्यात देखत अगदी शिकले सवरलेली लोक सुद्धा मूर्ख बनताना बघतोय आपण. फार खेद होतो. पण मग असं वाटतं की कदाचित हे जे इतक्या वेगाने फोफावतंय म्हणजे दुसरा अवतार लवकर येणार असेल. तो समाजाच्या प्रारंभिक अवस्थेत ठीक असतो, कारण त्यामुळे परंपरेतून चालत आलेल्या मूल्यांचे जतन केले जाते. आणि हे जतन करणं आवश्यक आहे, कारण जोपर्यंत ईश्वर साक्षात्कार होत नाही तोपर्यंत मूल्यांची जपणूक महत्वाची आहे. खरं खोटं, नीती अनीती ह्या सगळ्याला महत्व आहेच. हा परंपराभिमान विवेकपूर्ण असावा. तो राजकारणात उतरू नये. धर्म हा राजकारणात उतरू नये, पण आता त्याचंच राजकारण केलेलं जातंय. परंतु जेव्हा परंपरेच्या अभिमानामुळे आध्यात्मिक प्रकाश मिळेनासा होतो, तेव्हा तो चैतन्यहीन शरीराप्रमाणे फोल बनतो. जेव्हा धर्म अपुरा पडतो आध्यात्मिक प्रकाश द्यायला, तेव्हा त्या धर्माचा काही उपयोग होत नाही. ते बाबांनी म्हटले आज सगळे धर्म म्हणजे फोलपट झालेले आहे, सालीसारखे झालेले आहेत. त्यातला सार आणि तथ्य आणि तर्क निघून गेलेला आहे. त्यामुळे समाजात वेगळे अस्तित्व टिकवणारे अज्ञान निर्माण होते. आज तीच परिस्थिती, अज्ञानजनक परिस्थिती आहे. मतमतांतरे उत्पन्न होऊन गैरसमज वाढू लागतात, दंगे धोपे होऊ लागतात. गतकालात झालेल्या अवतारिक व्यक्तीबद्दल म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या अवतारांबद्दल भक्ती आणि परंपरागत ज्ञान या संबंधीचा प्रयत्न जीवनात करीत राहणे म्हणजे सर्वस्व नव्हे. म्हणजे होऊन गेल्या अवतारांचीच पूजा अर्चा करणं, मग ते राम असो कृष्ण असो, त्यांचीच पूजा करत राहणं, आणि जी परंपरागत ज्ञान आहे मग ते वेद असेल आणि काही असेल, म्हणजे सर्वस्व नव्हे. त्यामुळे केवळ तुमच्या धार्मिक आणि सांस्कृतिक घटकांचे अस्तित्व टिकून राहील. संस्कृती टिकून राहील फार फार तर, धर्म टिकून राहील फार फार तर, आणि राजकारणात एक स्वतंत्र गट बनून राहील. तुमचं आमचं सुरू होईल. तिथे एकत्वाची भावना जी बाबांनी जोपासायला सांगितले. बाबांनी सांगितलं की समाजातला कुठलाही प्रश्न असू दे, राजकारणातला किती मोठा प्रश्न असू दे, देशाचा कुठला असू दे, आंतरराष्ट्रीय कुठलाही प्रश्न असू दे, सगळ्याचं एकच सोल्युशन बाबांनी सांगितलं, ते म्हणजे प्रेम भाव, समत्वाची भावना, एकत्वाची भावना. तू आणि मी वेगळा ही भावनाच नकोय. असा कुठलाही प्रश्न नाही की जो ह्या सोल्युशननी या माध्यमातून सोडवला जाऊ शकणार नाही. पण काय होईल, जेव्हा धर्माचं साधन बनतं तेव्हा राजकारणात त्याचा एक वेगळा गट उत्पन्न होईल. हे बाबांनी आधीच भाकीत केले. गट बनून राहील, परंतु आध्यात्मिक क्षेत्रात त्यामुळे काडी मात्र महत्व राहणार नाही. अशा धर्माचा अवलंब करून कुणाचीही आध्यात्मिक प्रगती कधीही होऊ शकणार नाही. त्यामुळे धर्माच्या किती आहारी जायचं, कुठले मतप्रवाह आहेत, कुठला एखादी लाट आहे, त्या लाटेबरोबर किती वाहून जायचं, याला एक मर्यादा पाहिजे. मला अत्यंत वाईट वाटतं सांगायला
मी यवतमाळला यावेळी मला 25 फेब्रुवारीला बोलवलं होतं आणि त्यावेळेला राम काहीतरी अयोध्येत राम वगैरे इतकी हवा, सगळे गल्ली रस्ते खेडी शहर गल्ल्या सगळीकडे रामचं पूजन आरती, ते काही वातावरण जसं गणपतीत अगदी लोक तल्लीन होतात, एक उल्हास असतो, उत्साह असतो आणि त्याचा सुद्धा आध्यात्मिक फायदा होऊ शकतो हे बाबांनी सांगितलंय की एक प्रेम आनंद भोळा भाव असतो, तो एक वेगळा असतो. त्यातले थोडेफार वेगळे असतील नाही असं नाही, पण आमतौर पर 90% लोक गणपतीमध्ये एक उल्हासाची जी उल्हासाने प्रेरित झालेले असतात, ती भावना वेगळी असते. आणि ह्या वेळे हे काय झालं, ते काहीतरी काय होतं नेमकं मला आता आठवत नाही, रामाचं काहीतरी पूजन किंवा स्थापना किंवा अयोध्येत काहीतरी होतं, तेव्हा गल्ली बोळा रस्त्यात सगळीकडे मिरवणुका राम राम राम. अक्षरशः यवतमाळच्या सेंटर मध्ये त्यांनी ते राम आयेंगे त्यावेळेस खूप गाणं सगळीकडे प्रचारात आहे, त्याच्यावर डान्स बसून तो डान्स केला. राम जर बाबाच होते तर ही कशासाठी लाटे बरोबर वाहून जाणं जे म्हणते ते हे कुठल्याही लाटेच्या मताच्या प्रभावाखाली आपण येता कामा नये. बाबांनी काय शिकवलं? आपण बाबांकडे आपल्याला काही रामाबद्दल द्वेष आहे का? अजिबात नाही. आजच तर तुम्ही जे आपण रोज एक मान टाकतो व्हॉट्सअप ग्रुपवर, सत्याचे स्फुल्लिंग नावाचाच ग्रुप मी अजून ते आहे, त्याच्यामध्ये बाबांनी इशारा दिलाय त्यांच्या प्रेमीजनांना, इतकं स्पष्ट दिलेलं आहे की दुसऱ्यांबद्दल त्यांना हेवा असण्याचं कारणच नाही, ते स्वतः सर्व काही आहे, ते स्वतःच सगळं असल्यामुळे त्यांनी कोणाचा द्वेष करण्याचं कारण नाही. मग ते कशासाठी हे सांगतात? तुमच्यासाठी सांगतात की तुम्ही अशा कुठल्या लाटेमध्ये वाहत जाऊन तुमचे आध्यात्मिक मार्ग आध्यात्मिक प्रगती थांबली जाऊ नये, ह्यासाठी बाबा ते सांगतात. बाबांचं सेंटर ह्या अशा गोष्टींसाठी नाहीये की तिथे आता कोणीतरी पक्षाने सांगितलं रामाचं हे करा आणि सगळ्या दुनियेत कुठलं ते गाणं राम आएंगे काहीतरी गाणं आहे, मग त्याच्यावरती डान्स करा. अरे बाबांची मधुसूदनची इतकी गाणी आहेत. एकदम बाबांच्या मंडळींना आवडतच नव्हतं मोठ्या बायकांनी डान्स करणं. मी परत सांगते, मंडळींना लहान आहे तुम्ही तोपर्यंत डान्स करा, मोठं झाल्यावर डान्स माझी मुलगी करायची, मोठी झाल्यावर कधी आम्ही तिला डान्ससाठी पाठवलं नाही आणि तिचं तर कथ्थक आणि भरतनाट्यम होतं, तरी पण मोठं झालं की ते कधी डान्ससाठी त्याला प्रोत्साहन, त्यांना आवडत नव्हतं, मोठ्या बायकांनी नाही डान्सायचं. आणि असं असताना सेंटरमध्ये जर असा कार्यक्रम व्हायला लागला तर खरंच व्यथा वाटते. एनिवे पुढे जाऊया. कदाचित बाबांना हे बोलून घ्यायचं होतं. एनिवे, नाहीतर निगेटिव्ह मी कधी म्हणजे नेहमी प्रयत्न करते की आपल्या याच्यात निगेटिव्ह न बोलण्याचा, ते टाळायचा. आध्यात्मिक क्षेत्रात त्यामुळे काडी मात्र महत्व राहणार नाही. समाजातील 3 सहचर घटक खऱ्या आध्यात्मिक साक्षात्काराचे बाधक आहे. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी बाधा कोणत्या 3 घटकांमध्ये होते? समाजातले असे 3 घटक आहेत की ज्याने आध्यात्मिक प्रगतीला बाधा होते, खीळ बसते. ते कोणते? 1, प्रत्येक सुसंघटित समाजाची धर्मसंस्था परंपरेकडेच जात असते. वर्तमानातील कालाशी आणि परिस्थितीशी जुळते न घेता ती इंचा करता झगडत बसते, भांडत बसते की मीच खरा, आमचंच व्हायला पाहिजे, हेच आहे, आम्हीच तुमचे रक्षण करते, आम्हीच तुमचे पालन करते, रामच तुमचं रक्षण करणार किंवा कृष्णच तुमचं रक्षण करणार किंवा अल्लाच, व्हॉट एव्हर इट इज. तर ही जी प्रत्येक समाजाची धर्मसंस्था आहे ती आध्यात्मिक प्रगतीला एक खीळ आहे, बाधा आहे. ज्याला खरा स्वतःचं आध्यात्मिक हित साधायचंय त्यांनी यांच्या कोणाच्या फंदात पडू नये, नादाला लागू नये, दुसऱ्या साध्या भाषेत. दुसरा घटक जो आध्यात्मिक प्रगतीला समाजातला बाधक आहे, अहितकारक आहे, सुशिक्षित म्हणवणारे, जगत आणि जगताचा निर्माता यावर शुद्ध तांत्रिक दृष्टिकोनातून भाषणे देऊन आपले विचार मांडतात आणि जणू सर्वांवर आपण उपकारच केलेत अशा भ्रामक कल्पनेत
स्वतःची फसगत करतात. मोठी मोठी लंबी चौडी भाषणं, उपदेश, आपण परवाच बघितले लिसन ह्युमॅनिटी. बाबा सांगतात की असे उपदेशक, प्रचारक आणि भाषण टीचर्स, प्रीचर्स अँड टीचर्स हा शब्द आहे, असे उपदेशक आणि गुरु आणि शिक्षकांची विश्वात कमी नाहीये. पण एखादा भाषण चांगला देतोय, पुस्तक चांगलं समजावून सांगतोय किंवा वाचून दाखवतोय म्हणजे तो कोणी महान आहे आणि त्याने फार अध्यात्मात प्रगती केली असा गैरसमज कुणीही कृपा करून घेऊ नये. दुर्भाग्याने आज आपण बघतो लगेच लोक त्याच्या भजनी लागायला लागतात, बाबा बाजूला राहतात आणि त्या व्यक्तीचं महात्म्य वाढायला लागतं. असं कुणीही कृपया करू नये. मी जर हे वाचते तर हा बाबांचा 62, 60, 58, 59 वर्ष जवळजवळ माझ्या पोशात मी होते. मी बऱ्याच लोकांना सांगते, आय वॉज व्हेरी इंट्रोवर्ट. तुम्हाला मी लहानपणापासून बाबांकडे तरी माहित नव्हते. आता हे जे काही बाबांची कार्यपद्धती, एका जन्मात वेगवेगळे अनुभव द्यायचे, तो भाग वेगळा. बाबांच्या कृतीने आपण वाचतो आणि आपण नेहमी म्हणतो, तुम्ही जर कुठले व्हॉट्सअपचे मेसेज बघा, कुठेही माझं नाव नाही, कुठेही मी हा शब्द नाही. इव्हन व्हॉट्सअपचं लिंक जर शेअर करायची असेल तर त्यातला माय ऑटोमॅटिक येतं, ते बाय डिफॉल्ट येतं, प्लीज जॉईन माय व्हॉट्सअप ग्रुप असं येतं. त्यातला माय मी काढून टाकत असते. कधी उल्लेख करायची गरज असेल, ट्रस्टकडून परमिशन घ्यायची काही असेल तर मी कधी त्याच्यात मी आणि आय म्हणत नाही, वी टाकते. बिकॉज वी ऑल आर रीडिंग, वी ऑल आर लिसनिंग. It is a group, and who does? He does through us. So it's a team. He is the in charge of all. And ही भावना कायम राहिली पाहिजे, कधीही विसरता कामा नये. म्हणून कुणी एक फार छान भाषण देतो, लंबे चौडे भाषण देतो, उत्तम प्रभावी भाषण देतो म्हणजे तो कुणी महान आहे, त्याने अध्यात्मात खूप प्रगती केली किंवा तो बाबांच्या फार जवळचा आहे असं अजिबात समजण्याची गरज नाही. आणि मी हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे की सगळे बाबांना इक्वली जवळ आहे. कुणीही असं मोठेपण कोणालाही देऊ नका. मलाच असं नाही, आधी मला फोन यायचे की तुम्ही प्रार्थना करा. मी आता हे भाषणातून, बुक रिडिंग मधून, इतरत्र सांगून कुणीही बाबांपासून दूर नाही. जितके तुम्ही जवळ आहात तेवढेच आम्ही जवळ आहोत. आपण सगळे इक्वली त्यांच्या जवळ आहोत. त्यांचं प्रेम प्रत्येकासाठी तितकंच आहे. हे आपल्या क्षमतेवर आहे की कोण किती घेतंय, कोण त्याच्याबद्दल किती सजग आहे, कोण किती त्याची तयारी आहे, त्याप्रमाणे त्याला मिळेल. बाकी इथे स्पर्धा नसते. कुणीही कुणाला मोठं करून व्यक्तिगत महात्म्य बाबांकडे कृपया देऊ नका. फक्त बाबा, फोकस आपला बाबांवर पाहिजे. आणि हे अद्भुत कार्य मंडळी इतक्या सुंदर पद्धतीने करत होत. त्यांनी तर आयुष्य बाबांसाठी खर्ची घातलेलं आहे. आपली धन दौलत सगळं बाबांना अर्पण करूनही ती लोक इतकी सिंपल होती की कधीही त्यांनी स्वतःचं महत्व चुकूनही वाढू दिलं नाही. इतक्या बखुबी कौशल्याने ते करायचे की फोकस तुमचा बाबांवरच कसा राहील आणि बाबांनाच तुम्ही महत्व देऊन बाबांचीच कशी पूजा कराल हे सतत त्यांनी बघितलं. सेल्फ इम्पॉर्टन्स, स्वतःचं महात्म्य कधीही वाढवलं नाही. आणि मला फार आश्चर्य वाटायचं, आधी वाईट वाटायचं की लोक एवढं अरे मंडळीचं ह्याचं हे काय जन्म, त्याचं ते बाबांकडे जाणं. मी विचार करायची की यार आपण इतके क्लोज होतो मंडळींच्या, कधी चुकूनही असं नाही झालं की त्यांना खूप महात्म्य दिले. असं नाही की आम्ही कधी त्यांचा अवमान केला, पण हे त्यांचं श्रेय की त्यांनी बाबांवरचा फोकस आमचा कधी ढळू दिला नाही. आधी परवा आज मला वाटतं टाकलंय मी, मनी माइंडचा एक व्हिडिओ टाकला, त्याच्यात सुद्धा बाबांनी मनी माइंडनी हेच सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ माझ्या काल बघण्यात आला. पण हीच गोष्ट तुम्ही पाहिला नसेल तर बी विथ बाबामध्ये आज किंवा काल मी मनी माइंडचा एक इंटरव्ह्यूचा टाकलाय व्हिडिओ, जरूर बघा. त्यात पण त्यांनी अगदी पुसटचा ओझरचा उल्लेख केलाय, ह्याच गोष्टीचा केलाय. तेव्हा बाबांनी सांगितलं, सुशिक्षित म्हणवणारे, जगत आणि जगताचा निर्माता यावर तुच्छुद्ध तांत्रिक दृष्टिकोनातून भाषणे देऊन आपले विचार मांडतात आणि जरूर सर्वावर आपण उपकारच केलेत अशा भ्रामक कल्पनेत स्वतःची फसगत,
म्हणजे ते केवळ दुसऱ्यांची फसगत नाही, ज्याला ही जाणीव नाही, सजगता नाही, तो स्वतः सुद्धा फसतो. त्याला वाटतं मी म्हणजे कोणी मोठा, मी म्हणजे कोणी महान असं जर, किंवा मी फार इतरांपेक्षा शहाणा आहे, मोठा आहे, हुशार आहे, किंवा व्हॉट एव्हर, मी अध्यात्मात प्रगत आहे किंवा बाबांच्या अधिक जवळ आहे, असं जर कुणाला वाटत असेल तर तो केवळ इतरांची फसवणूक करत नाही तर स्वतःची सुद्धा तो खूप मोठी फसवणूक करून घेतो. आणि त्याच किंमत त्याला दिल्याशिवाय मोजल्याशिवाय राहणार नाही, त्याची किंमत त्याला मोजावीच लागणार. त्यामुळे स्वतःची अशी फसगत करून घेण्यात काही अर्थ नाहीये. हे फार महत्वाचं आहे की हे महात्म्य मोठे आहे की माझी आध्यात्मिक प्रगती मोठी आहे. बाबा मोठे आहे, त्यांचं प्रेम मोठं आहे. प्रत्येक जण का जुडला इथे? बाबांच्या प्रेमात पोटी जुडलाय, बाबांच्या प्रेमासाठी जुडलाय, हे कधीही विसरता कामा नये. हा दुसरा समाजातला घातक बिंदू. मोठमोठी भाषणं, सुंदर भाषणं देणारे आणि हे सगळे की ज्या आध्यात्मिक प्रगतीला बाधक असतात. तिसरा महत्वाचा समाजातला घटक जो आध्यात्मिक प्रगतीला बाधक आहे असं बाबा सांगतात. सर्वसाधारण जनता साधू संतांकडे शुद्ध व्यावहारिक दृष्टिकोनातून भोळे भाबडेपणाने वळते. साधी भोळी लोक असतात, त्याचा मतलब भौतिक असतो. आमच्याकडे काम करणारी इथे बाई होती, म्हातारी होती. ती दुसऱ्या बाईला सांगत, अगं नाही नाही, गुरु करावाच लागतो. म्हटलं अरे गुरु करावा लागतो म्हणून कुणा माणसाला तुम्ही भोळे भाबडेपणाने नमस्कार करायला आणि तो तुम्हाला लुटतोय, हे चुकीचं आहे. तर हा तिसरा महत्वाचा समाजातला घटक, जे ढोंगी साधू किंवा जे अगदी प्रायमरी त्यांची प्रगती असते आणि ते जर स्वतःभोवती गर्दी जमवून करून स्वतःचा उदो करून घेत असतील तर हा तिसरा महत्वाचा समाजातला घटक आहे जो आध्यात्मिक प्रगतीला बाधक आहे. म्हणून बाबा सांगायचे कुणाही साधू संतांकडे कधीही जाऊ नका. ही बाबांची वॉर्निंग आहे. आणि आता तेच बाबांचा इशारा, बाबांची वॉर्निंग हे मराठीतला बाबांचा इशारा आपण सत्याचे स्फुल्लिंग मराठीचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, कोणी वाचलं नसेल तर प्लीज वाचा. जो आज 12-13 पानं टाकून झालीत त्याची. इतक्या सुंदर उदाहरणातून बाबांनी ते समजून दिलंय. आणि अश्विन आनेराव म्हणून आहे, म्हणजे मला आभार मानायचे, लोखंडे भाऊंनी मला ते PDF पाठवलं मराठीतलं. आणि अश्विन आनेराव रोज मला ते PDF मधनं टेक्स्ट मध्ये 2-2, 3-3 पानं पाठवतो, ते मग मी ग्रुपवर पाठवते. तुम्ही ते वाचलं नसेल तर जरूर वाचा. हेच बाबांनी त्यात सगळे सावधानतेचा इशारा दिलेला आहे की कुठल्याही साधू संतांकडे कधीही जाय. मग आपण प्रार्थना, लोकांचे खूप प्रश्न असतात, मी ही पूजा करू की नको, माझ्या कुलदेवतेचं काय, माझं अमुक काय. मला एक कळत नाही, प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो यू आर द ओनली वन वर्दी ऑफ वर्शिप, तू एकमेवा द्वितीय पूजनीय आहे, असं आपण रोज प्रार्थनेत म्हणतो परवरदिगार मध्ये. आणि ही प्रार्थना आपल्याला कोणी दिली? बाबांनी दिली. मग असं असताना मनात हे जे सगळे संभ्रम आहेत, ज्याला सुंदर शब्द मनीमाईंनी वापरला की फुलपाखरासारखे विचार मनात येतात, हे कशासाठी? मी दुसरी पूजा करू की नको, दुसऱ्या देवाला जाऊ की नको, कुठे गेलो तर नमस्कार करू की नको, कशासाठी? ह्या प्रार्थनेत प्रत्येकाच्या, ह्या तिन्ही प्रार्थनेत प्रत्येकाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. इतकी ती प्रार्थना अद्भुत आहे. असं यू आर द प्रिझर्वर अँड प्रोटेक्टर ऑफ ऑल, तू जर सगळ्यांचं रक्षण करता आहे असं आपण रोज त्याला सकाळ संध्याकाळ म्हणतो, मग घाबरायचं कशाला? चिंता कशाची? प्रेयर कशाला? काही मागायची काय गरज आहे? त्याला माहितीये ना तो प्रोटेक्टर आहे, रक्षण करता आहे, तू दयेचा सागर आहे आपण म्हणतोच. मग आपण का नाराज व्हायचं की माझ्यावर तू असा अन्याय का केला? कशासाठी? जी ओतून ती प्रार्थना बोला, ऐका, एक एक शब्दावर लक्ष द्या. जेव्हा प्रार्थना म्हणतो आपण तेव्हा फक्त शब्दांवर लक्ष देऊन त्यात डुंबा, समुद्राच्या तळाशी उडी घेतल्यासारखं. बाकी कुठलेही विचार करू नका, आपोआप विचार वाटतील, आपोआप मन प्रार्थनेवर एकाग्र होईल. दुसरं जरूर जी ओवाळून टाका असं वाटतं, एक एक शब्दावर, एकेका लाईनवर द्या.
सगळं अध्यात्म त्यांनी बाबांनी त्या प्रार्थनेत भरले. सगळं गॉड स्पीक्स त्याच्यात आहे, सगळे ग्रंथ, हे सगळा पसारा त्या प्रार्थनेत आहे. पुढे बाबा सांगतात, प्रत्येकास आध्यात्मिक मूल्य आणि सत्य याची नवीन जाणीव देण्याकरता मी आलो आहे. कशासाठी? नवीन मूल्यने आध्यात्मिक मूल्य आणि सत्य तेच आहे. त्याच आध्यात्मिक मूल्याची आणि सत्याची नवीन जाणीव तुम्हाला ती नाहीये. ती नवीन जाणीव नव्यानं तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आलोय. काय नवीन देण्यासाठी आलो नाही, आहे तेच आहे जुनं, फक्त नव्याने तुमची जाणीव, कॉन्शियसनेस. लोक म्हणतात हाँ ये आपके बाबा ने बोला, अरे वो तो वेदांत में है, वो तो, अरे भाई है वही बात है, लेकिन ये हमको जगाने के लिए आए, हम सो रहे हैं ना, तो इसके लिए हमारे लिए वो हमको जगाने के लिए आए हैं. इसलिए ये बातें नई नहीं है, पुरानी है, पर नए से सुननी पड़ेगी, नए शब्दों में, हमारी भाषा में. हे सत्य अमर्याद आहे. ते कोणत्याही धर्मपंथाच्या, मतांच्या, पहा बरं, हे बाबांचे शब्द आहे, मी माझं नाही वाचत. ते कोणत्याही धर्मपंथाच्या, मतांच्या पिंजऱ्यात बंद होऊ शकत नाही. मतमतांतरे, पूर्वीच्या काळी धर्मपीठांचे वादविवाद चालत, सभा गाजत, तुझं मत असं, माझं मत तसं. आताही काही ग्रुप आहेत, एका शब्दाला घेऊन एवढं त्याच्यावर, बापरे, एवढं त्याच्यावर खल करत बसतात. मजा नाही. जिथे खल आहे, बुद्धी आहे, तिथे हृदय शुष्क होऊन जात, आणि आपल्याला हृदय शुष्क होऊ द्यायचं नाही. बाबा पुढे म्हटलेलं आहे, बाबा सांगतात, मी तुमच्यात आहे तोवर नित्य नूतन आणि अपार अशा सत्याचा तुम्ही वारसा मिळवा. सतत बाबांनी सांगितले, मी आहे तोपर्यंत, मी आहे तोपर्यंत. बाबांनी सहवास मेळाव्यात पण सांगितलं होतं, टेक मॅक्झिमम फ्रॉम मी, अवेल ऑफ इट मॅक्झिमम. तुम्ही भरपूर त्याचा अत्यधिक फायदा उठवा. फायदा इन द नॉट नफा फायदा. बाबांच्या सहवासाचा किंवा त्यांचा आपल्यात आहेत, अजूनही ते आहेत. I do not at all believe that he is not there. Yes, he is there strongly, more forcefully than he was in his physical body. He was, he is, and still sometime he will be there. तर तोपर्यंत ते आहे, तोपर्यंत मग ते कुठलं सभा असो, बुक रिडिंग असो, भाषण असो, भजन असो, कार्यक्रम असो, तिथे तो आहे. आणि तो प्रतीती देतो, प्रत्येक वेळेला वारंवार प्रतीती देतो स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या प्रेझेन्सच्या, स्वतःच्या प्रेमाची, अनेक प्रकारांनी प्रतीती. आपण त्याच्यासाठी सजग पाहिजे. जसं ना, पावसात गेलं छत्री धरली तर भिजणार नाही, छत्री हटवा आणि त्या पावसात तुम्ही मनसोक्त भिजा. तसं त्याचं प्रेम, त्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे बाबा सांगतात की त्या सत्याचा तुम्ही मी आहे तोपर्यंत वारसा मिळवा. इथे आता पुढे बाबांचे काही विचार इथे प्रगट केलेले आहेत. पेज नंबर 99, भाग 3, अवतार मेहर बाबांच्या सुक्ती म्हणजे विचार. धर्मावर बाबांनी काय सांगितलं. इथे हा बाबांच्या कृपेने पुस्तक संपन्न झालेलं आहे या प्रकरणाबरोबर. पण पुढे 2-3 पानं त्यांनी अशा बाबांचे विचार काही दिलेले आहेत. एक युनिव्हर्सल मेसेज दिलेला आहे. ते टाळून आपण जीवनाच्या सर्वोच्चपदी नक्की सुरू करू शकतो, पण मला वाटतं ते घेणं जास्त संयुक्तिक आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हे घ्यावं की लगेच जीवनाच्या सर्वोच्चपदी घ्यावं? ज्यांना वाटतं की पुढे हे कंटिन्यू करावं, 2-3 पेजेस जे आहेत त्यांनी अंगठा दाखवावा, म्हणजे थम्स अप, ते काय म्हणतात ते. ठीक आहे, ओके, बरेच अंगठे दिसले, थँक्यू. तो आपण कंटिन्यू करू आणि वेळ मिळाला तर नक्की आपण लगेच सुरुवात करू जीवनाच्या सर्वोच्चपदीला. थँक्यू, सगळ्यांचे आभार. जय बाबा. अवतार मेहर बाबांच्या सुक्ती म्हणजे विचार पुष्प ज्याला आपण म्हणू. धर्म किंवा बाबांनी काय सांगितलं, धर्मावर बाबांचे काय विचार आहे ते वेचून त्यांनी त्याचं सार तिथे दिलंय. सी.डी. देशमुखांचं काम आहे, त्याचं भाषांतर वलणेकरांनी केलेलं आहे. तुमचा धर्म जर तुम्ही आचरणात आणला तर तो तुम्हाला मोक्ष मिळवून देण्यास पुरेसा आहे.
आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाणे चुकीचे आहे. धर्मांतराला बाबांचा कडकडून विरोध होता. तुमच्या आजूबाजूस जी परिस्थिती आणि जे वातावरण असते तीच परिस्थिती आणि वातावरण तुमचे दैव घडवण्याकरता अथवा तुमच्या गतकर्माचा नाश करण्याकरता अत्यंत योग्य असते. आता जर आपण हिंदू धर्मात आहोत, होऊ शकतं आपण गेल्या जन्मी मुस्लिम होतो किंवा ख्रिश्चन होतो किंवा आणि काही असो, किंवा होऊ शकतं की जे आता इतके कट्टर धर्माभिमानी आहेत ना, मग ते मुस्लिम असू दे हिंदू असू दे, 100% पुढचा जन्म त्यांचा ज्या धर्माचा आता ते द्वेष करतात 100% डेफिनेटली पुढचा जन्म त्यांचा त्याच धर्मात होणार. म्हणून कुठल्याही धर्माचा द्वेष तर करूच नाही, कारण सर्व त्याचे धर्म आहेत, त्याच ईश्वराचे त्यांनी हे केलेले आहेत, म्हणून त्याचा द्वेष करूच नाही. पण कुठल्या धर्माचा अभिमान पण नसावा, दुसऱ्या धर्माचा द्वेष. आज मी जर मुस्लिमाचा द्वेष केला 100% पुढचा जन्म माझा मुस्लिम धर्मात होणार. आणि मग किती ते वातावरण. दुसरा भाग असा आहे, आता जर माझा सपोज जन्म मुस्लिम धर्मात असेल तर माझे असे कर्म आहेत की जे त्या द्वारे ते संतुलन करू इच्छितात. म्हणजे माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, माझ्या आत्म्यासाठी जे विविध अनुभव यायला त्या आत्म्याला हवेत, त्याचा भाग म्हणून मी आता या धर्मामध्ये आहे. हेच बाबांनी सांगितलं, तुमचे दैव घडवण्याकरता किंवा तुमचं गतकर्माचा, मागच्या कर्मांचा नाश करण्याकरता तो धर्म ज्याचा तुम्ही जन्म घेतलाय तो योग्य असतो. म्हणून धर्मांतर करण्याने आध्यात्मिक प्रगती होत नाही आणि म्हणून धर्मांतर करायचं नसतं. कारण तुमचे जे संस्कार नष्ट होऊन बॅलन्स व्हायचे असतात त्याला तुम्ही अडथळा आणता एक प्रकारे. निरनिराळे धर्मपंथ हे पेटंट औषधाप्रमाणे आहे. त्यामुळे कधी कधी आराम होतो, परंतु पूर्णपणे दुरुस्ती मात्र क्वचितच होते. पूर्णपणे आणि लवकर दुरुस्त होण्याकरता तज्ञाकडे जाणे जसे आवश्यक आहे, तसेच आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त होण्याकरता, आध्यात्मिक परिपूर्णता म्हणजे गॉड रिअलायझेशन, ती प्राप्त होण्याकरता आध्यात्मिक सद्गुरूकडेच गेले पाहिजे. कुठल्याही धर्माचा तिथे काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे कसं, आता सपोज मला पित्त खड्याचा त्रास आहे, बरोबर, किंवा युरिन स्टोन्सचा, बाईल स्टोन्सचा, दुखतं केलं, जनरल प्रॅक्टिशनरने सांगितलं बाई अमुक तमुक औषधं दिले, परिणाम नाही, मग आता तुम्ही एक सोनोग्राफी काढा, त्याच्यात दिसलं खडे, मग तो काय करतो, हात वर करतो. तुम्ही आता कोणाकडे जरा गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट कडे जा. मग तो काय करेल, गळ्यातनं एवढी मोठी नळी घालेल, त्या नळीला एक कॅमेरा असतो, दुर्बीण असते, एक कटर असतं, मग तो बघणार आत काय चाललंय आणि तो सांगणार की तुमच्या पोटात फार खडे झाले, आता तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं पित्ताशय काढावं लागेल. हे काम कोण करतो, तज्ञ करतो. तिथे जनरल प्रॅक्टिशनर काय कामाचं आहे, नाही. मग पुन्हा ते पोट फाडून ते काढायचं काम कोण करणार, सर्जन करणार. तसं सद्गुरूच फक्त आपली मदत आध्यात्मिक प्रगती तडीस नेण्यास, अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी फक्त सद्गुरू कामाचा आहे. पुढचा विचार सुक्ती, ज्याला इथे सुक्ती शब्द वापरलाय, मध्य बिंदू आणि वर्तुळ. दृष्टांताने सांगायचे म्हणजे परमेश्वर हा वर्तुळाचा मध्य बिंदू असून विश्व हा त्याचा परीघ आहे, है ना. वर्तुळ म्हणजे सर्कल, परीघ म्हणजे त्याला सर्कम्फरन्स. हे आपण क्रिएशन अँड कॉजेस टिफिन लेक्चर मध्ये बघितलं की ईश्वर, अवतार, सद्गुरू हे विश्वाच्या मध्यबिंदूला असतात. सगळं तिथून प्रसारित होत असतं, सगळं तिथून आहे आणि म्हणून तो सगळ्यांना इक्वली अवेलेबल असतो. निरनिराळे धर्मपंथ हे परिघापासून मध्यबिंदूकडे जाणाऱ्या त्रिज्या आहेत. सगळे धर्मपंथ कशावर आहे, त्या परिघावर, सर्कम्फरन्सवर, त्या परिघावर, त्या तबकडीवर सगळे धर्मग्रंथ आहेत. आणि तिथून ते सारख्याच अंतरावर आहेत ईश्वरापासून. त्या त्रिज्या आहेत, त्या त्रिज्येच्या मार्गाने ते त्या आपल्याला ईश्वराकडे घेऊन जाणार आहेत. त्रिज्यावरील परिघाच्या निकटवर्ती असणारे बिंदू परस्परापासून फार दूर असतात.
परंतु ते जसजसे मध्यबिंदूकडे येऊ लागतात तसतसे त्यांच्यातील परस्परांचे अंतर कमी कमी होऊ लागते. आता माझ्या हातात बांगडी नाही दाखवायला. हा समजा एक वर्तुळ, हा मध्यबिंदू म्हणजे ईश्वर आणि हा परिघ म्हणजे ह्या परिघावर सगळे धर्म आहेत. आता इथून ईश्वराकडे जाणाऱ्या ह्या वेगवेगळ्या त्रिज्या म्हणजे धर्माचे मार्ग आहे. हे धर्माचे बिंदू या परिघावर वेगवेगळ्या अंतरावर जरी असले, आत्ता जरी इथे इथे अंतर भरपूर असलं त्यांच्यामध्ये, तरीही जसं इथून हा त्रिज्येच्या मार्फत हा मध्यबिंदूकडे जातो, तसं काय होणार, त्यांच्यामधलं अंतर जे आहे त्या त्रिज्यांमधलं, आता इथे अंतर एवढं आहे, पण या दोन्ही त्रिज्या जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांच्यातलं अंतर कमी होत जातं आणि ते नंतर नष्ट होत जातं. अत्यंत सुंदर पद्धतीने बाबांनी हा मुद्दा सांगितलाय. जसजसे मध्यबिंदूकडे ते येऊ लागतात तसतसे त्यांच्यातील परस्पराचे अंतर कमी कमी होऊ लागते. त्याचप्रमाणे व्यक्ती जशी अधिकाधिक आध्यात्मिक मनाची बनेल अथवा परमेश्वराजवळ जाऊ लागेल, तशी ती अधिक सहिष्णू बनत असते, इतरांबद्दल प्रेमभाव ठेवते, स्नेहभाव ठेवते, सहनशीलता ठेवते आणि तिच्या ठिकाणी भेदभाव उरत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या आईचं मी बघितलंय आणि मला आजही अद्भुत वाटतं. ते कल्पनेच्या पुढचं वाटतं, स्वतःसाठी अशक्यप्राय वाटतं. तिच्यासाठी तुझं माझं तू मी अजिबात उरलं नव्हतं. जसं आम्ही तिच्या मुली, तिला इतर कोणी असू दे, कामवाली असू दे, नर्स असू दे, शेजारीण असू दे, डॉक्टरीण असू दे, सगळे तिच्यासाठी सारखे झाले होते. पूर्ण बाबांनी तिचा आपभर भाव मिटवला होता. आणि मी म्हणायची की नुसतं प्रेम पाझरतं, एखाद्या दगडावरती जसं पावसात भिजला तर नुसतं पाणी पाणी असतं, असं नुसतं प्रेम प्रसृत व्हायचं, प्रेम पाझरायचं आणि प्रत्येक जण त्याच्या प्रेमाबद्दलच बोलतो आणि इतकं प्युअर शुद्ध प्रेम. मग तिचे स्टुडंट असू दे, त्या काळात नोकरी करत असतानाही तिनं हा आपपर भाव भेदभाव केला नाही. हे फार मोठी म्हणजे देणगी आहे. तिथे भेदभाव उरत नाही. पुढचा विचार किंवा सुक्ती, विरोध युगुले, युगुल म्हणजे जोडी. बंधनाचा अनुभव घेतल्यानंतरच खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव कळू शकतो. तिथे बाबांनी पोपटाचं उदाहरण दिलं की तो पोपट सतत स्वतंत्र असेल तर त्याला त्याचे फार महत्व कळणार नाही. पण जेव्हा त्याला पिंजऱ्यात बांधलंय काही दिवस आणि मग त्याला उडवलं, तर तो जो फरक आहे, किंवा मासा सांगितलंय, पाण्यातला मासा पाण्यात येतोपर्यंत त्याला पाण्याचं महत्व कळत नाही. तो पाण्याबाहेर काढा आणि पुन्हा पाण्यात टाका, तेव्हा त्याला पाण्याचं महत्व कळेल. किंवा त्या पोपटातल्या पिंजऱ्याला स्वतंत्रतेचं महत्व कळेल. दुःखाशिवाय सुख कसे कळणार? दुःख आहे म्हणून सुखाचं महत्व आहे, काळं आहे म्हणून पांढऱ्याला उजळपण आहे, नाही तर काहीच नाही. हे फार सुंदर पद्धतीने मोठं लंबचौडं याच्यावर 2 पेजेसचं लेक्चर आहे क्रिएशन अँड कॉजेस मध्ये, टिफिन लेक्चर मध्ये. भोगलेल्या दुःखाच्या प्रमाणात आनंदाचा अनुभव येत असतो. जेवढं प्रमाणात दुःख भोगा, आपण म्हणतो सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, पण बाबा इथे म्हणतात जेवढ्या प्रमाणात तुम्ही दुःख अनुभवाल तेवढा सुखाचा आनंदाचा अनुभव येणार. तुम्ही म्हणाल हे कसं? भौतिक दुःख म्हणजे आध्यात्मिक फायदा, हे समीकरण कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे जेवढं इथे त्रास कष्ट सहन करणार तितकं लवकर तो अनंत आनंदाचा धनी होणार, म्हणजे तेवढे त्याचे संस्कार नष्ट होणार, म्हणजे तेवढा लवकर अनंत आनंद मिळवण्याच्या ध्येयाच्या जवळ जाणार. मानवी स्वभाव. मानवी स्वभावाच्या 2 कडा आहेत, एक दैवी आणि दुसरी आसुरी. पहिलीचा आधार आत्मा असून दुसरीचा काया आहे. मानवी स्वभावाला 2 कडा आहेत, 2 बाजू आहेत, एक म्हणजे दैवी, दुसरी आसुरी. हे शरीर म्हणजे आसुरी आणि आत्मा म्हणजे दैवी. प्रेम म्हणजेच परमेश्वर. परमेश्वर म्हणजे काय? अस्तित्व. परमेश्वर म्हणजे काय? ऊर्जा. परमेश्वर म्हणजे काय? अनंत आनंद, शक्ती आणि ज्ञान. परमेश्वर म्हणजेच प्रेम, म्हणजेच परमेश्वर.
आसक्ती म्हणजे सैतान. कुठल्याही वस्तूची आसक्ती नको. जसं आता परवाच्या याच्यात वाचनात आपलं आलं, बाबांनी सांगितलं स्वतः लिसन ह्युमॅनिटी मध्ये आपण गुरुवारी वाचलं की धुनी कशी करायची, कशासाठी. एक तो लाकडाचा तुकडा हातात घेऊन संकल्प करा. बाबा सांगतात की माझी ही अमुक एक आसक्ती किंवा वाईट सवय किंवा काय मी आता त्या धुनीमध्ये टाकून तिचं राख करत आहे, नष्ट करत आहे, ती जाळून टाकत आहे. हा अर्थ धुनीचा लक्षात घेऊन धुनी अटेंड करायला पाहिजे. आजकाल लोक म्हणतात धुनीला जाऊन मागितलं तर मिळतही असेल, पण असं मागून मिळवायचं म्हणजे बाबांनी जे सांगितलं आसक्ती सोडा, त्या धुनीमध्ये दरवेळेस एक आसक्ती टाकून द्या. कित्येक जण आहे ते नियमाने धुनीला जातात, त्यांच्यासाठी तर केवढी मोठी ही अपॉर्च्युनिटी आहे की प्रत्येक वेळेला एक आसक्ती टाकून दिली तर केवढे निरासक्त होतील ते. तेव्हा धुनीमध्ये काही मागण्याऐवजी आपले वाईट संस्कार आहे, आपली वाईट सवय आहे, आपली आसक्ती आहे ती त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. म्हणून बाबा सांगतात आसक्ती म्हणजे सैतान. पुढे प्रश्न आणि उत्तर. जर तुम्ही प्रश्नच विचारणार नाही तर तुम्हाला शिकता येणार नाही. आपण इथे नेहमी म्हणतो की प्रश्न उत्तर आपण शेवटी ठेवू. बरेच लोक काय म्हणतात, ऑब्जेक्शन घेतात की तुम्ही प्रश्न उत्तर मध्ये घेऊ नका, आमची लिंक तुटते. त्यांना त्या प्रश्नात रहस्य नसतं, म्हणून आपण सुरुवात केली की प्रश्न उत्तर आपण शेवटी घेत जाऊ. बाबा सांगतात तुम्ही प्रश्न विचारले नाही तर तुम्ही शिकणार कुठून. जरूर मनातल्या प्रश्नाचे जे काही असेल ते विचारावं. कुठून ना कुठून उत्तर मिळेल. मीटिंग मध्ये का मी समर्थ नसेल, दुसरं कोणी त्याचं उत्तर देईल. इतर पुष्कळ जण आहेत, कोणी ना कोणी त्याचं समर्पक सार्थ उत्तर देईल. योग्यतेच्या खोट्या कल्पनेमुळे अथवा देवाधर्माच्या निंदेच्या भयामुळे तुम्ही का आणि कशा करता तुमचे अस्तित्व आहे. देवाचं भय बाळगायची गरज नाही, भीतीपोटी देवाला भजण्याची गरज नाही. तो प्रेम करण्यालायक आहे, तो पूजनीय आहे म्हणून त्याची पूजा करायची. दुसरी काही प्राप्तीसाठी भीती, तो कोणावर नाराज होणार, तो कोणावर रागवणार, तो कोणाला शिक्षा देणार. तो समोरचा पूजा करणारा म्हणजे पण देवच आहे, मग तो काय स्वतःवरच रागवणार, स्वतःला शिक्षा देणार? अजिबात नाही. हे प्रश्न करण्यास भिवू नका. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पूर्णत्वास पोहोचवतील. हे जे काही असे प्रश्न आहेत, खोट्या कल्पना, निंदा, भय, करा ते प्रश्न जरूर करा. ह्या प्रश्नांची उत्तरच तुम्हाला पूर्णत्वास पोहोचवतील. एवढं की ते फॉरेनर्स कसले चित्र विचित्र काय काय प्रश्न विचारतात, त्याची सुद्धा बाबांनी इतकी सुंदर उत्तरं दिली. ते जे शुक्रवारी असतं, दुसरा आणि चौथा शुक्रवारी, अद्भुत आहे. एक एक याच्यावर असं उद्गार चिन्ह, वाह, ओ, बापरे, असंच निघतं. असे प्रश्न आहेत आणि इतकी सुंदर बाबांनी उत्तरं दिली. बाबा इज डिफरंट इन ईस्ट, बाबा इज डिफरंट इन वेस्ट. तेव्हा त्यांचे ज्या ज्या प्रश्नांना बाबांनी उत्तरं दिली, कधी कधी वाटतं त्याचंही हिंदी भाषांतर व्हायला पाहिजे. मेहर बाबाज अर्ली मेसेजेस टू द वेस्ट, फार सुंदर पुस्तक आहे. एनिवे, विद्यमान संतापासून या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा करू नका, ज्या आता संत आहेत. आणि त्यांनी जर उत्तरे दिलीच तर ती तुम्हास कळणार नाही, कारण संत आपल्या भाषेत बोलणार. ते आपल्या किती अंतरंगातून ती उत्तरे आली पाहिजे. ती प्रश्नाची उत्तर शोधायचा प्रयत्न करा, पण ती अंतरंग. जसं मी नेहमी म्हणते की आपण किती उत्तर दिलं ना, की मी हा खूप अनुभव घेतला. मग तो प्रश्न गांगडे सरांनी विचारलेला असू दे, ते तर उत्तर सांगतात. पद्मावारांनी विचारलेला असू दे, मेहर प्रसादनी, कुणीही असू दे, कितीही तुम्ही समजून सांगायचा प्रयत्न, त्या व्यक्तीला त्याच्या परीने कळेल ना, तेव्हाच ती विषय कळतो. त्याच्याच अंतरंगातून त्याला उत्तर मिळतं, तेव्हाच त्याचं समाधान होतं. तोपर्यंत कुणी किती भाषेत सांगा, तुमच्या भाषेत ते त्याला कळतच नाही. त्याच्या भाषेत त्याच्या अंतरंगातून त्याला उमगेल तेव्हाच ते उमगतं. तोपर्यंत काही नाही. तो विचारेल, धडपड करेल, खटपट करेल, पण तोच काय, मी सपोज माझाही प्रश्न असेल, समोरच्याचं उत्तर मला पटेलच याची काही खात्री नाही. माझ्या पद्धतीने मी जेव्हा ते समजून घेईल, म्हणजेच माझ्या अंतरंगातून उत्तर आलं पाहिजे. सत्यातून, सत्याशिवाय दुसरे काय बाहेर येणार. सत्य काय आहे? अंतरंग म्हणजे आत्मा, म्हणजे परमात्मा.
सत्यातून सत्यच येणार. तेव्हा स्वतःच ओळखा. तुम्ही सगळे कोण आहात हे तुम्ही स्वतःला ओळखा आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. त्याचा अनुभव अनुभवण्याची आस लागू द्या मनाला. आनंद. संगीतात व अन्य मादक पदार्थांच्या सेवनातून मिळणारा आनंद म्हणजे अध्यात्म प्राप्ती नव्हे. दारू, गांजा, सिगरेट हा आनंद नव्हे. संगीतातून पण आनंद मिळतो, भरपूर आनंद मिळतो, पण तो खरा त्याही पेक्षा हा आनंद प्युअर, जो आनंद शुद्ध म्हणजे कसा असेल तो आनंद ही अवस्था आहे. वा. या अवस्थेत मन मनावर विजय मिळवते आणि मनाचे संरक्षणही करते. अवस्था आहे आनंद. त्या आनंदी अवस्थेत कायम आणि त्या अत्युच्च प्युअर अनंत आनंदात राहायला कुणाला आवडणार नाही. मन स्वैरपणे पडण्याऐवजी ते स्थितप्रज्ञ होते, निश्चल. जर काय बाबांकडे मागायचं असतं, काय मागा? अंतःकरण शुद्ध निर्मळ राहू दे, मन निश्चल होऊ दे. तोच संयम होय. जिथे मन स्थितप्रज्ञ होतं हाच संयम होय. हा संयम बाळगण्याची प्रॅक्टिस जरूर आहे, प्रयत्न जरूर आहे. चढती भांजणी म्हणजे खालून वर उच्च क्रमाने. काय ती? चांगले बोलणे चांगले, चांगला विचार अधिक चांगले, चांगला आचार अत्युत्कृष्ट. गुड वर्ड्स, गुड डीड्स अँड गुड वर्ड्स, गुड थॉट्स आणि गुड डीड्स हे अशा क्रमाने त्यांनी घेतलेलं आहे की जे सार आहे. चांगले विचार, चांगलं भाषा आणि चांगलं वर्तन, एवढं केलं तरी खूप झालं. आणि हे पारसी धर्माचं झोरास्ट्रचं सार आहे शिकवणुकीचं, जे अत्यंत महत्वाचं आहे. बाबा नेहमी त्याचा उल्लेख करतात. सत्याचे कण. जो दुसऱ्यास चिथावत नाही तो सज्जन. दुसऱ्यांना जो भडकावून देत नाही तो सज्जन. अरे दोघांचं भांडण चाललंय, लावून दे, किंवा उगाच दोन तिघांचं काय आहे त्यांचं लावून दे, हे जो नाही करत तो सज्जन. जो चिथावल्या जात नाही तो देव माणूस. म्हणजे मला कुणी भडकावलं किती, अरे तो असा आहे ना, असा आहे ना, तरी त्याच्या सांगण्यात न येणारा देव माणूस. वा. जो जीवनात अधिकाधिक विद्यार्थी बनत राहील, शिकत राहील, जाणत राहील, वाचत राहील, समजून घेत राहील, तोच त्यास शिक्षक बनण्याची अधिकाधिक संधी राहील. निर्बुद्धपणे झालेली प्रगती अधःपतनात परिणत होते. निर्बुद्ध प्रगती म्हणजे काय? उगाच कुणाच्या बुवाच्या, साधूच्या, संताच्या कुठल्या कर्मकांडाच्या मागे लागून असं केलं म्हणजे तसं होतं, एवढे उपवास कर, तेवढे तापास कर, तेवढे, ते म्हणजे अधोगती. जो स्वतःचीच माफी मागतो तो स्वतःची फसवत करतो. अधिक आधाशीपणातून युद्ध उद्भवते. आधाशीपणा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, ह्याही जमीन माझी, तेही दागिने माझे, त्याही एफडी माझ्या, तेही तोही देश माझा, हाही देश मला पाहिजे. मग ते लेबानन असो, USA असो, रशिया असो, युक्रेन असो. आधाशीपणातून काय होतं? युद्ध उद्भवते. मग ते छोटं असेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं असेल, माझा शूरॅक मी इथेच ठेवणार, फालतूच गोष्ट. किंवा ट्रेनमध्ये, बसमध्ये, लोकलमध्ये जागेसाठी लोक भांडताना बघतो, म्हणजे युद्धच असतं ते. जाताना कुणी जागा ती बरोबर घेऊन जातं का? 2 घडीचा प्रवास असतो, पण त्यासाठी माणूस किती जीव टाकतो हे कधी उमगणार? कधीतरी अंतर्वर्तीने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. फार फार तर पाय दुखतील, 2 तास उभं राहूया, 2 तास उभं राहूया. त्या जागेसाठी भांडायचं, किती आटापिटा. आता माझा एक डायलॉग असायचा, एखादी अशी खूप भंडकुदळ असली की उतरताना तिला म्हणायचं, अगं थांब थांब, तुझं हे राहिलं. ती घेऊन बघ, काय राहिलं? अगं ती जागा नेली नाहीस बरोबर. ती चरफडायची, पण ज्यांच्याशी ती भांडली त्या हसायच्या. आता हा स्वभाव आहे, ही पण एक खोड आहे स्वभावातली, पण मला असं करायला मजा वाटायची की कधीतरी त्यांचं
त्यांना उमगेल. आधाशीपणातून युद्ध उद्भवते, संतुष्टपणातून शांतता उद्भवते. समाधानी पाहिजे. क्षुद्रपणाकडे दुर्लक्ष करण्यात मोठेपणा नसतो. क्षुद्रपणाकडे दुर्लक्ष करण्यात मोठेपणा नसतो, हेही बाबांनी सांगितलं. जो क्षुद्र आहे, अन्याय आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. जे प्राप्त परिस्थितीत सदैव संतुष्ट असतात ते खरोखर सुखी असतात. अगदी चंद्रमौळी झोपडी आणि 2 वेळची भाकरी पण ते लोक किती सुखी समाधानी असतात. माझ्याकडे सगळं आहे, अगदी संतुष्ट समाधानी. मला खूप कौतुक वाटतं अशा लोकांचं, फार आवडतं अशा लोकांना भेटायला. पान नंबर 102. समाधान पाहिजे. बस झालं, कमावलं ना. लोक थांबतच नाही, लोकांना कुठे थांबायचं कळतच नाही. नोकरी केली, जरूर होती, पोरासोरांची लग्न झाली, शिक्षण झालं, थांबावं, सोडून द्यावं. दुसरं कोण गरजू असेल त्याला तो जॉब मिळेल. कुठेतरी थांबावं. एवढं आहे, मला पुरेसं आहे, एवढ्यात माझं होईल, भागेल. आणि तो आहे, थोड्यातही भागवायची प्रवृत्ती दाखवली ना, तो बरोबर सगळी सोय करतो. संतुष्ट समाधानी पाहिजे. जे हृदय मंदिरात शिरू शकत नाहीत आणि तेथील देवाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, तेच खरे अस्पृश्य, त्याची अनटचेबिलिटी. जे स्वतःच्या हृदय मंदिरात शिरून तिथल्या देवाचं दर्शन घेऊ शकत नाही, परमात्म्याचं, कारण प्रत्येक जण परमात्मा आहे, तेच अस्पृश्य आहे. बाकीचे सगळे स्पृश्य. चांगुलपणाचा दर्जा तात्कालिक परिस्थितीवरून ठरवला जातो. चांगलं वाईट बाबा सांगतात, जेव्हा ईश्वर अवस्थेत खरं चांगलं वाईट असं काही नसतं. हे जेव्हा मी आधी ऐकलं तेव्हा फार अभ्यास नव्हता, त्यावेळी मी मला वाटतं वरळी ब्रांचला, तेव्हा मी विचार करायचे असं कसं, चांगलं वाईट काहीच नाही. मग त्याचं म्हणजे ती अद्वैत अवस्थेमध्ये चांगलं वाईट असं काहीच नाही. आणि ह्याच्यावरती डिस्कोर्सेसमध्ये एक मोठं लेक्चर आहे, आपण ते घेतलेलं आहे, की हे परिस्थितीनुरूप चांगलं किंवा वाईट कृत्य ठरतं. त्या कृतीच्या हेतूवरून ठरतं की ती कृती चांगली होती की वाईट होती. आता एखाद्याला वाचवण्यासाठी जर तुम्ही कोणाचा खून केला, त्याला मारलं, हिंसा अहिंसा असं पण एक प्रकरण आहे, तर ती हिंसा ठरत नाही. तुम्ही जी कृती केली त्या कृतीचा उद्देश काय होता, हेतू काय होता, त्यात स्वार्थभाव होता का, या सगळ्यावरून ठरतं की ती कृती चांगली आहे की वाईट आहे. त्यामुळे परिस्थितीवरून ठरतं की चांगलं किंवा वाईट. आनंदी असणाऱ्या दुराचरणी व्यक्तीचे अंतःकरण धुळीप्रमाणे शुष्क अंतःकरण असणाऱ्या संन्यासाच्या अंतःकरणापेक्षा अधिक सरस असते. कधी कधी काय असतं की अध्यात्माचं हे सगळं कर्म कांड तप जप देव देव करून माणूस इतका हळूहळू वृक्ष बनत जातो, शुष्क बनत जातो. तसं स्वतःला कधी बनू न देण्याची स्वतःलाच काळजी घ्यावी लागते. बनत जातात, दगड बनून जातात माझ्यासारखे. अशा शुष्क माणसापेक्षा बाबा सांगतात की एखादा दुराचरणी वाईट वागणारा माणूस असेल पण आनंदी असेल, तर तो अधिक त्याचं अंतःकरण चांगलं असतं. कारण बाबा नेहमी सांगतात की माझ्या कामामुळे तुम्ही माझ्यापासून दूर जायला नको. हे बाबांचा महत्वाचा संदेश आहे. किंवा इतर करता करता हे सगळं नियम वगैरे पाळता पाळता त्यांच्याबद्दलचं अंतःकरणातलं प्रेम कधी सुकू द्यायचं नाही, ते कधी शुष्क होऊ द्यायचं नाही. ते वाढत जायला पाहिजे, दिवसेंदिवस ओलं राहायला पाहिजे. असं प्रेमाने ओथंबलेलं अंतःकरणच त्यांना पाहिजे, शुष्क अंतःकरण नको. खोटं बोलायचं नाही, ढोंग करायचं नाही, निंदा नालस्ती करायची नाही. हे करत करत माणूस इतका न कळत शुष्क बनतो. तसं न बनवू द्यायचं बाबांनी आपल्याला सिग्नल देऊन ठेवलाय, सूचना देऊन ठेवली आगाऊ. त्याचा प्रयत्न करायचा आहे की त्याच्याबद्दलचं प्रेम. अरे ह्याने चुकीचं वागला असेल, तो खोटं बोलला असेल, काही दुराचरण केलं असेल, काही पैशाची गफलत केली असेल, ढोंगी असेल, काय असेल, खोटं बोलणार असेल, लगेच त्याच्याबद्दल आपण मनातून हे नाही व्हायचं. तरीही त्याच्याबद्दल अंतःकरणात प्रेम बाळगला शिकायला पाहिजे, तर ती खरी प्रयास. भावनांना दडपण्याने शारीरिक आणि मानसिक दौर्बल्य निर्माण होते. बाबा सांगतात भावना दडपायच्या नाही, पण त्याच्यावर अंमल, म्हणजे रागवणं ही भावना आहे, सहज स्वभाव आहे. मनात राग जर आला नाही
तर तो शांत करून त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं कौशल्य, आणि ती परिस्थिती कशी मिळणार? राग येणं स्वाभाविक आहे, पण रागात काही बोलायचं नाही, रागात जे मनात विचार येतात त्याच्यावर अंमल करायचा नाही, तशी कृती करायची नाही, हे महत्वाचं. स्वतःच्या संबंधीची जाणीव, ह्याच्यावर अजूनही काही इतरांचं खरं असू शकतं मत. रादर मला आवडेल की इतरांनी याच्यावर आपल्या भावना व्यक्त कराव्या, की भावनांना दडपण्याने, आता कुठल्या भावना आहेत? सुख, दुःख, शारीरिक आणि मानसिक दौर्बल्य निर्माण होते असं बाबांनी म्हटलंय. म्हणजे नेमकं बाबांना काय म्हणायचंय? त्या कोणत्या भावना आहेत? त्यांनी शरीराला दौर्बल्य कसं येणार, मनाला दौर्बल्य कसं येणार, हे माझ्या समजा पलीकडचं आहे. मी याच्यावर काही भाष्य करण्यास असमर्थ आहे. तेव्हा मी गांगडे सरांना, देशपांडे भाऊ असतील इथे, आणि कुणी असेल, नाफडे भाऊ असतील, कुणी याच्यावर प्रकाश टाकला तर आय विल बी व्हेरी ग्रेटफुल टू दॅट पर्सन. बोला मेहर प्रसाद निमजे. थांबा एक मिनिट, आपण हे खालचे 4 विचार घेऊया. कधी कधी पुढच्या याच्यात उत्तर मिळून जातं, आणि नंतर आपण याच्यावरती चर्चा करूया. स्वतःच्या संबंधीची जाणीव लपवणे अथवा दडपणे शहाणपणाचे नाही. स्वतःबद्दलची जी जाणीव आहे ती लपवायची नाही. जसं आहे तसं जे तुम्ही आहात तेच दाखवा, जे तुम्ही नाही ते दाखवू नका. मायाजालातून दर्शन हीच खरी जाणीव. म्हणजे काय? की ह्या भ्रममय विश्वामध्ये गुंतून राहणं शहाणपणाचं नाही, पण ते भ्रममय विश्वच खरं आध्यात्मिक साक्षात्कारासाठी मदतकारी होणार आहे, हे तितकंच खरं आहे. कारण अच्छा आता वेळ होतोय, तर आपल्याला हे सगळे विचार, पण अगदी थोडा एक पॅरेग्राफ आणि एक पान राहिलंय, पण आज आपल्याला ते ठेवायला लागेल, थांबावं. म्हणजे आज आपण काही जीवनाच्या सर्वोच्चपदी सुरू करू शकलो नाही. आय एम सॉरी, मला वाटलं होतं आपण करू, पण हे सगळं आहेच एवढं सुंदर ना, की आता वेळ होती प्रार्थनेची, तेव्हा मला वाटतं हे अजून पुढचे सुंदर विचार आहेत, 2-4 8-10 विचार आहेत. तर आपण इथे थांबूया, आणि पुढच्या सोमवारी म्हणजे किती, आज 23 आणि 7 30 तारखेला आपण हे 102 पानावरचे 4-5 विचार, बाबांचा विश्व संदेश, युनिव्हर्सल मेसेज, हे घेऊ. आणि ते झालं की आपण जीवनाच्या सर्वोच्चपदी वाचायला घेऊ. सांगितल्याप्रमाणे आज सुरू करू शकलो नाही, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. आणि आज कृपया करून मीटिंग सोडू नये, थोडं ह्याच्यावरती चर्चा करू आपण मीटिंग नंतर. जय बाबा, थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. जयाताई तुम्ही प्रार्थनेला प्लीज सुरुवात कराल. आपण अवतार मेहर बाबा. अवतार मेहर बाबा जय. हे देवाधिदेव, सर्वांचे पालन आणि रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहे. तू अद्वितीय व तुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्यादा अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिकांत आणि सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान, भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस.
सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदि पुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, गुरुमज्द व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला तुझ्या रह किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. ओ परब्रह्म परमात्मा, या यजदान, ला इलाही इल्लल्लाह, ओ गॉड, फादर इन हेवन, हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय्य, अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल, विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या डोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थित त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. खास करून विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापाबद्दल व कृतीबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या, वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा. अवतार मेहर बाबा की जय. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घेता राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. जय अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू ताई, खूप सुंदर. हो, जय बाबा. गुजर ताई आरती. जय बाबा. मृणालिनी गुजर ताई. बॅक कॅमेरा सुरू करायचा. नाही, बरोबर आहे, तुम्ही दिसताय ना आता. नाही, मी बाबांचा फोटो दाखवला. अच्छा. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. बुझावे नार जहालतनी कर कुदरत ने फरमातू छे लागी आश भक्तों ने की बख्शे नूर ईमान अया मुर्शद मेहर बाबा चरण पर तुझ न धरिए सर खुदाना जात दीवा के पतई बैठो मेहरबान तुझे माँ लिख की कतनो तू आशे दीने आरे कभी तुझे डरी याए वहदत मारे पतनो कोई तूफान अमोर है रौने ऐसा
बखशे ज्ञान ईजदनु के तू पर महात्मा ज्ञानी छेने मुँ तारे रखातु खुदाना प्रेमनो प्यालो पिलावी मस्त हमने कर छे तुझ पर जान सदके साकिया दे पयमा तू हमारी नाव भर धरिए तरावे तो हमें तरिए हमारा ना खुदा है मेहर बाबा छेनी गे बातू हमारा ना खुदा है मेहर बाबा छेनी गे बातू बुझावे नार जहलतनी कर कुद रत्न भरमातु शेलागी आश भक्तों ने की बख्शे नूर मातु। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभु जय की बाबा। जय। अहिंसा जय बाबा। हो ताई, जय बाबा. थँक्यू मृणालिनी ताई, छान झाली जय बाबा आरती. अहिंसा जय बाबा. जय बाबा. बोलो अवतार मेहर बाबा की जय. जहाँ कल्पना शब्द ना पहुँची ऐसे अपरंपा प्रीति पुकारे महिमा पूरी अपार दिव्य सनातन परम दयालन दिव्य सनातन परम दयालन हे जगदुतारो मिहिरमन आरती स्वीकारो मिहिरमन आरती स्वीकारो धूप दीप चंदन चर्चाना भोग लगाना फूल चढ़ाना फूल चढ़ाना फूल चढ़ाना तुम्हारा ही तुमको लौटाना आगे बढ़ाई करूँ मिहिरमन आरती स्वीकारो मिहिरमन आरती स्वीकारो सकल निधि के तुम कारण हो सकल विश्व तारण हारे तुम समा और नहीं सत अवतारो मिहिरमन आरती स्वीकारो मिहिरमन आरती स्वीकारो सकल चराचर तुम्हारी माया माया की तो तुम्हारी छाया तुम्हारी छाया तुम्हारी छाया तुम्हारा अंत न कोई पाया तुम हो अनंत खरो मिहिरमन
आरती स्वीकारो मिहिर मन आरती स्वीकारो अपने को जब जो नहीं जाने महिमा तुम्हारी क्या पहचाने क्या पहचाने क्या पहचाने जो कुछ भी कहते अनजाने गुण गाते तुम्हारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो सीमा नाही तुम्हारी कृपा को क्या कोई दे सकता प्रभु तुमको भीख तुम्ही प्रेमी जनों को नित्य तुम्ही सुमरो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो दिव्य सनातन परम दयाघन दिव्य सनातन परम दयाघन हे जगदूतारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो बोलो अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय थैंक यू बेटा, जय बाबा बढ़िया. जय बाबा, जय बाबा, माय प्लेजर जी जय बाबा. अच्छा, गांगडे सर आहेत की लेफ्ट झाले? गांगडे सर आहेत का? नहीं है. अच्छा, मेहर प्रसाद निमजे, आप कुछ कहना चाह रहे, पूछना चाह रहे थे? जय बाबा. जय बाबा, जय बाबा. जो आपने टॉपिक छेड़ा था ना कि इसका आंसर मैं नहीं दे सकती और कोई गांगड़े सर या परचेज पांडे जी दे सकते, तो टॉपिक इतना सेंसिटिव है कि इस प्लेटफॉर्म पे अगर उसको जिक्र किया जाए तो शायद ही समझ पाना और उसको समझना, अंडरस्टैंड करना वो बहुत डिफिकल्ट है. जैसे कि एमबीबीएस डॉक्टर कोई पढ़ता और उसको उस जगह पे जाने के बाद आप समझ जाओ कि अब ये किस चीज़ के बारे में बात कर रहे हैं. तो हर ये अवतार ने हर चीज़ के बारे में बताया है. अभी जिस टॉपिक पे आप बात करें कि उसको शारीरिक हानि भी हो सकती, तो इसके बारे में भी बाबा ने बताया. तो उसका मैरिज एंड सेक्स के बारे में बताया था वो. तो इस बारे में वो टॉपिक है और उसका डिस्कस करने के लिए ये प्लेटफॉर्म उचित नहीं लगता है, क्योंकि वो अवतार ही कर सकता है. हम करेंगे तो बहुत जय अटपटा बाबा. लगेगा. जय बाबा. मेहर प्रसाद जी, ऐसा नहीं हो मतलब वो भी हो सकता है, लेकिन मानो अभी जैसा टेक फॉर एग्जाम्पल भूख है, ठीक है. अब भूख लगना, कुछ खाने की इच्छा होना, ये भावना है, लालसा है अन्न के प्रति या शरीर की जरूरत समझो. अब मुझे भूख लगी है, 2 दिन से 3 दिन से मैंने खाया नहीं, मेरी प्रकृति है जो भी है समझो, अल्सर है मुझे, और मैं अगर खाना नहीं खाती हूँ तो डेफिनेटली इससे मेरा शरीर भी दुर्बल बन जाएगा. शरीर दुर्बल बनेगा, पीड़ा एक होगी, अल्सर इरप्ट होगा, तो मानसिक दशा भी ठीक नहीं होगी. तो ये मुझे लगता है कि जरूरी नहीं कि वो भी जो बात आप कह रहे हैं कि शरीर की जो जरूरत है वो जो है, वो बाबा ने कभी नहीं बोला है कि आप उपास तपस करो, है कि नहीं. जहाँ जरूरत है, जहाँ जितना जरूरत है, जैसे कि अभी बाबा ने हमने इसमें पढ़ा है हाल ही में डिस ह्यूमैनिटी में कि हर ग्रुप के 5 सदस्यों को बाबा ने चुन के उनको बताया. पहले तो 21 दिन बोला, बाद में 7 दिन के लिए केवल पानी पी के या 1 कप, बाबा ने बाद में उसको चेंज किया और 1 कप चाय या कॉफी आप पी सकते हैं. तो इसमें मेरे पिताजी भी शामिल,
ऐसे वो कोई उपवास कभी नहीं करते थे, या एकादशी या कुछ उनका होता था। लेकिन ऐसा हुआ कि किसी एकादशी या किसी उसी दिन बाबा का सहवास मिला, और बाबा तो सब जानने वाले हैं, तो बाबा ने उनको कुछ खाने के लिए चीज दी जो उपवास में नहीं चलते। तो दादा ने, मेरे पिताजी ने वो खा ली, वो कहते हैं प्रसाद करके। ये नहीं कहा कि मेरा उपवास है तो मैं ये प्रसाद कैसा ले सकता हूँ, मेरा उपवास टूटेगा। सामान्यतः जन ऐसा करते हैं, लेकिन उन्होंने इस बात को अहमियत समझी कि ईश्वर स्वयं दे रहा है, तो मेरा उपवास महत्वपूर्ण नहीं है, लेकिन बाबा जो चीज दे रहे हैं उसको उन्होंने ग्रहण किया। और इतना ही नहीं, तो उसके पीछे का बाबा का मकसद वो समझ गए, और उसके बाद में उन्होंने कभी एकादशी व उपवास रखा नहीं। उन्होंने स्वयं मुझे ये बात कही है। जबकि बाबा ने जब कहा कि मौन धारण करो, वो किया, जाप करो, वो किया। बाबा ने जब कहा कि 1 हफ्ते का उपवास करना है केवल 1 कप चाय या कॉफी पे, वो भी उन्होंने किया, उसमें वो शामिल थे, लेकिन बाकी उपवास वो नहीं करते थे। तो ये डिपेंड्स कि जो बाबा है वो परिस्थिति जन्य है। अगर बाबा ने सिलेबसी का किसी को क्या कहते ब्रह्मचर्य का पालन करायला जर बाबांनी कुणाला सांगितलं असेल, तर त्याच्यासाठी ती आज्ञा जरुरी आहे। इव्हन वैवाहिक संबंधात सुद्धा बाबा सांगताहेत की सुरुवातीचे तुमचं शरीर आकर्षणाचे दिवस संपल्यानंतर हळूहळू तुम्ही त्या आकर्षणातून बाहेर येऊन एकमेकांवर शुद्ध प्रेम करायला शिकलं पाहिजे। आणि बाबांनी हे एरेच्या उदाहरणाने दाखवून दिलं की हे लग्न झालं आणि इथून पुढे तुम्ही तुमचे भाऊ पटले, तर त्याच आकर्षणात गुंतून राहणं बरोबर नाही। तेव्हा इथे जे शारीरिक आणि मानसिक दौर्बल्याचं बाबा गोष्ट करतात, ती डेफिनेटली उपास तापास खाणं पिणं ह्या बाबतीत असावी, असं मला तरी वाटतं। आज गांगडे सर माहित नाही, जॉईन तर झाले होते बहुतेक। नाफडे भाऊ आहेत इथे, आपण त्यांचं ओपिनियन घेऊ, आणि देशपांडे भाऊ असतील तर ते पण बोलतील। नाफडे भैया, कुमार भैया, जय बाबा। कुमार भैया, प्रदीप कुमार नाफडे भोपाळ मधनं आहेत, आपल्यामध्ये उपस्थित आहेत। बाबांचा सहवास दर्शन लाभलेला आहे आणि भरपूर अभ्यास आहे त्यांचाही। बट आई डोंट नो, आई थिंक जय बाबा। कुमार भैया जय बाबा, आप हो मीटिंग में? चला, देशपांडे भाऊ आहेत का? अच्छा, ते आता जॉईन झाले। चलो ठीक आहे। हा, तर तुम्ही ह्याच्यावर काय बोलू? हे जे वाक्य आहे इथे की भावनांना दडपण्याने शारीरिक आणि मानसिक दौर्बल्य निर्माण होते, असं बाबांनी म्हटलंय। तर याच्यात काय बाबांना म्हणायचं असेल सांगू शकाल? जय बाबा। हिंदी में बोलिए, कोई बात नहीं है, मराठी में प्रदीप कुमार नाफडे बोलतील आधी। जय बाबा। इसको मैंने इस विषय को अपने हिसाब में लेना, मतलब जैसे जो शरीर की आवश्यकताओं को, इच्छाओं को नहीं, आवश्यकताओं को पूरा करना जरूर, उसको मार के नहीं हो जाना, कोई संयम नहीं हो सकता है, ऐसा मेरे को लगता है। जय बाबा। कारण मला असं वाटतं आपण भावना शब्दापासून जर सुरू केलं, भावना म्हणजे काय? भीती, आनंद, ह्या सगळ्या भावनाच आहे। भूक, तहान, या सगळ्या भावना आहेत। ह्यांना दडपण्याने, जसं तहान आहे, मला पाणी प्यायचं ही माझी जरुरी आहे, भावना आहे, मला भावना झाली की आता पाणी प्यावं, आणि मी जर ते पिलं नाही, असं मला वाटतंय। शारीरिक गरजाचं पण आहे असावं। बोलता ना, शरीर की आवश्यकताओं को तो पूरा करना है, यानी उसको संयम में रखे शरीर के प्रति, क्योंकि अपन उससे सुनते हैं ना, शरीर रक्षित है धर्म है ना, शरीर की रक्षा करना भी एक धार्मिक कार्य है, क्योंकि इसी के माध्यम से तो अपन आगे चल के आगे बढ़ के कुछ हासिल कर पाएंगे। मतलब कुछ उपलब्धि अपनी तभी होगी जब अपने शरीर होगा, शरीर माध्यम है अपना, तो इसकी आवश्यकताओं को दमन नहीं किया जाना चाहिए, ऐसा मेरे को लगता है। थैंक यू।
जय बाबा. थँक्यू कुमार भैया. जय बाबा. बोला देशपांडे भाऊ. जय बाबा. हा तर गृहपरा महाराजांनी त्याच्यात मानस आयुर्वेद म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी हे सांगितलं आहे की तुमचं जे काही आहे ते सगळं मनावर अवलंबून आहे. म्हणजे बॉडीली आणि मेंटली हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे आणि मन जास्त संबंधित आहे. मन जर तुमचं त्यातून मुक्त झालं किंवा तुमचं जे काही आहे प्रत्येक गोष्ट मनात आली की त्याला विचारच करायला पाहिजे तुम्हाला की ही गोष्ट आपल्या याला आवश्यक आहे की नाही आहे आणि किती आवश्यक आहे. म्हणजे म्हणजे जगण्यासाठी खाणं की खाण्यासाठी जगणं हा तुमच्या समोर हा ध्येय असलं पाहिजे की तुम्हाला जगण्यासाठी खाणं आहे, खाण्यासाठी जगू नका. आणि त्याच्यामुळे सगळे ते सिद्धांत दिलेले आहेत त्याच्यात. पूर्ण आयुर्वेदात पूर्ण डिस्कशन आलेलं आहे त्याच्यात की तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे. मग ते शारीरिक आहे, तर मग ब्रह्मचर्य, विवाह, सगळ्या गोष्टी बारीक बारीक दिलेल्या आहे. तुमचे जे आवेग आहे, क्रोध आहे, मोह आहे, याच्यावर तुम्ही किती कंट्रोल करत आहे, याचा परिणाम तुमच्यावर काय होतो हे सुद्धा बारीकाईने दिलेलं आहे. तुमच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्या किती दाबायच्या आणि जय बाबा. देशपांडे भाऊ थोडा विषय भरकटतोय. मुद्दा असा आहे की बाबांनी जे म्हटलंय, एक मिनिट हा, भावनांना दडपण्याने शारीरिक आणि मानसिक दौर्बल्य निर्माण होते असं इथे वाक्य आहे. आता नंतर मी इंग्लिश ओरिजिनल द स्पार्क्स ऑफ ट्रूथ पण माझ्याकडे आहे, नंतर मी काढून ते ओरिजिनल इंग्लिश वाक्य बघेलच. पण आता सध्या आपण हा विचार करतोय की जे बाबांनी म्हटलंय की भावनांना दडपण्याने शारीरिक आणि मानसिक दौर्बल्य निर्माण होतेचा साधा सोपा शब्दात अर्थ म्हणजे काय म्हणायचंय नक्की इथे. आता एक आपली भावना एक जर क्रोध एक जर भावना उपाय हे उदाहरण म्हणून जर घेतली जर कोणाच्या व्यक्त केलं नाही तुमच्यावर परिणाम होतो. मनात दाखतात पण दबत नाही त्याचे तुमचा सावकाश तुमचा आवाज कट होतोय. सावकाश बोलाल जरा प्लीज. हा बोला. तुम्ही क्रोध भावना उदाहरण जरी घेतली आणि तुम्हाला जर कोणाबद्दल जर राग आला जर तो थोडा शब्द व्यक्त केला नाही तर मना आणि त्याचे तुम्हाला कालांतराने तुमच्या शरीरावर नाही इथे दुमत असू शकतं. उलट बाबांनी सांगितलंय राग आला तरी तो व्यक्त करू नका आणि शारीरिक दृष्ट्या पण व्यक्त केल्यानेच तुमचं अल्सर म्हणा, तुमचं पित्त खवळणं ज्याला म्हणतात किंवा इतर गोष्टी जे आहेत ते त्याने होऊ शकतं. त्यामुळे रागाच्या बाबतीत तरी हे लागू पडत नाही असं मला वाटतं. थोडं म्हणजे तुम्ही नका एकदमच म्हणजे त्याची परिस्थिती नका राग तुम्ही थोडा शब्द व्यक्त करा. मला राग आल्याला तुम्हाला बोलायला नको पाहिजे तरी तुमची जी रिॲक्शन असते नको व्हायला हात करणे आणखी काय करणे पण ते तुमच्याला राग आल्यानंतर तुम्हाला करून द्यायला मग पाहिजे. मनात ठेवायचं नाही. राग गेलं पार पडलं. ठीक आहे. थँक्यू. जय बाबा. थँक्यू ऑल ऑफ यू. सगळे लोक आता आपला माईक व्हिडिओ ऑडिओ जय बाबा. निलिमा बोलते. जय बाबा. आता एक बाबांचा म्हणजे मेसेज मी काही लोकांच्या वार्तेमधून तो ऐकलेला आहे पण मला तर पटला नाही कारण माझ्या वाचनामध्ये वेगळा वाचला गेला आहे. तो असा की म्हणजे मी ऐकलं की आता घराघरांमध्ये गणेशाचं आगमन झालेलं होतं. त्या प्रित्यर्थ बऱ्याच ठिकाणी बाबांची आरती होत होती. तर त्या आरतीमध्ये वार्ता झाली तेव्हा असं बोललं गेलं की बाबा सर्वांमध्ये आहे. पण मी वाचलेलं आहे की बाबांनी म्हटलेलं आहे की माझ्यामध्ये सगळ्यांना नका बघू, सगळ्यांमध्ये मला नका बघू, माझ्यामध्ये सगळ्यांना बघा. म्हणजे वार्ताकारांनी असं सांगितलेलं आहे की बाबा म्हणतात की माझ्यामध्येच सगळ्यांना बघा आणि माझ्या वाचण्यामध्ये आहे की बाबांनी म्हटलेलं आहे की तुम्ही इतरांमध्ये मला नका बघू, माझ्यामध्ये इतरांना बघा. सगळे जे सद्गुरू म्हणा किंवा सगळे ईश्वर आहेत ते माझ्यामध्ये बघा, त्यांच्यामध्ये मला नका बघू. नाही तसं नाही आहे. सांगा ना. तसं नाही. बाबा म्हणतात की मला सर्वांमध्ये बघा.
मी सर्वांमध्ये. सर्वांमध्ये आहे. ओके वन इन ओके. ऑल इन वन असं दोन लक्ष देते. कुमार भैया बोलिए. इंग्लिश में ऐसे एग्जैक्ट नहीं होंगे पर उसका मतलब यही है कि सी वन इन ऑल, डोंट सी ऑल इन वन. असं बस एक मैसेज है ना, वन इन ऑल, वन गॉड. म्हणजे इंटरप्रिटेशन होतं सब वार्ताकार सब अपने अपने तरीके से करते हैं, अपनी अपनी बात को प्रतिपादित करते हैं और इसमें फिर डिबेट होने लगता है. डिबेट जैसा कोई विषय नहीं है. मेरे को लगता है सब अपने अपने स्तर से समझें और जो समझ रहे हैं वो फाइनल है. किसी को बताए से किसी को कुछ नहीं आएगा. सब अपने अपने इंटरप्रिटेशन अपने मन से कर लें. ये सबसे इजीएस्ट वे मेरे को लगता है. जय बाबा. जय बाबा. वो परफेक्टली ऐसे ही सेड. हो गए थँक्यू बहुत. नाफडे भाऊ, परफेक्टली सेड. निलिमाताई, एक सोपी साधी गोष्ट आहे, दोन्ही बरोबर आहे. सगळे त्यांच्यामध्ये आहेतच. हे सगळं विश्व, संपूर्ण सृष्टी, सगळी निर्मिती, सगळे ग्रह, गोल तारे, त्यांच्या बाहेर एकही विषय नाही. मग ते तमाशा असू दे, नाटक असू दे, सिनेमा असू दे, पापी असो, पुण्य असो, सगळं त्यांच्यात आहे. त्यांच्या बाहेर काहीच नाहीये. विश्वाचा कुठलाच भाग, कुठलीच गोष्ट त्याच्या ईश्वराच्या बाहेर नाही. हे जितकं खरं आहे तितकंच तो प्रत्येकामध्ये आहे, हेही तितकंच खरं आहे. अशी कोणती जी वस्तू नाही की जिच्यात ईश्वर नाही, असा कोणता जीव नाही की ज्याच्यात ईश्वर नाही. तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये, पाप्यांमध्ये तो आहे, पुण्यवानमध्ये आहे, डोळीच्या कणात आहे. बीइंग्स अँड थिंग्स असा बाबांनी शब्द वापरलेला आहे. ही इज इन एव्हरी बीइंग अँड एव्हरीथिंग. नथिंग इज विदाउट हिम. त्यांच्याशिवाय कुठलीही वस्तू नाहीये आणि त्यांच्यामध्ये काही नाही असं नाही. हे सर्व विश्व त्यांच्यात सामावलेलं आहे. दोन्ही खरं आहे. आता तो वार्ताकार आणि त्याला जे काही म्हणायचं असेल त्याचा मुद्दा म्हणण्याचा हा असू शकेल. तुम्ही थोडा वेळ माईक बंद ठेवला तरी चालेल, म्हणजे इतरांना व्यवस्थित ऐकायला येतं. तिथे मुद्दा त्यांचा हा असू शकतो. मला माहित नाही कोण वार्ताकार, काय विषय आहे, की जर तुम्ही गणपतीला गेला तर तुम्ही गणपतीत सुद्धा बाबांना बघायला शिकायला पाहिजे. बाबांमध्ये गणपतीला बघायला शिका पेक्षाही तिथे बाबांना त्याच्यात बघायला शिका, असं त्यांना म्हणायचं. व्हॉट एव्हर त्यांनी जे म्हटलेलं असेल. कारण आता बोलण्यामध्येच अहिंसा का हसत होती की उलट सुलट तिथल्या तिथेच 2-3दा झालं की त्या प्रत्येका जेव्हा बाबा सांगतात की इतरांना माफ करा, त्यांना माफ करा, त्यांचं दोष बघू नका, त्यांच्यावर रागवू नका, त्यावेळेस बाबा काय सांगतात? ट्राय टू मी इन देम. जेव्हा दुसऱ्यांना माफ करायचं, त्याच्यावर रागवायचं नाही, तेव्हा बाबांना आपल्याला त्याच्यात बघायला शिकलं पाहिजे की बाबा त्याच्यात आहे. तर आपल्याला ते माफ करणं, त्याच्यावर न रागवणं सोपं जाईल. बरोबर? म्हणजे बाबा प्रत्येकात आहे असं जेव्हा आपण इतरांमध्ये बाबांना बघायला शिकू, तेव्हा आपल्याला प्रत्येकावर प्रेम करायला जमेल, आपल्या शत्रूवर सुद्धा. तेव्हा हे तितकंच खरं आहे की प्रत्येकात मला बघायला शिका, हे जे बाबांनी सांगितलंय या अर्थाने सांगितलेलं आहे. आणि माझ्यामध्ये सगळे आहेत म्हणजे बाबा हायेस्ट ऑफ द हाय आहे. त्यांच्यामध्ये गणपती आहे, राम आहे, कृष्ण आहे, बुद्ध आहे, साधू आहे, संत आहे, 5 सद्गुरू सुद्धा त्यांच्यात आहे. इतर कुठेही जायची गरज नाही. हे या अर्थाने आहे की एव्हरीथिंग इज इन मी. सगळे तीर्थ, सगळं स्थान, सगळं काही त्यांच्यामध्ये आहे. एकदा ते हायेस्ट त्यांनी का सांगितलं, आय एम हायेस्ट ऑफ द हाय, मैं ऊंचे से ऊंचा हूं, मैं उच्च से उच्च हूं. का सांगितलं? की ही इज हायेस्ट ऑफ द हाय. त्यांच्या पुढे कोणी नाहीये. मग तिथे आल्यावर इतरत्र जायची गरजच नाही. इव्हन परवाचा तुम्ही एक तो व्हिडिओ बघितला असेल, इतकं सुंदर एरेच काकांनी स्पष्टीकरण दिलंय आणि हे बाबांनी सांगितलेलं स्पष्टीकरण आहे की सद्गुरूचा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सद्गुरू इतरांची मदत करू शकतो. एकदा त्याचा देह सुटला की तो कुणाचीही मदत करू शकत नाही.
त्याच्या समाधीतही काहीही नसतं. जे काही मिळतं ते तुमच्या श्रद्धेतून मिळतं. परंतु अवताराचं असं नाही. अवताराचा देह सुटल्यावरही त्याच्या समाधीमध्ये शक्ती असतात. देह सुटल्यावरही इतरत्र तो बाबाने सांगितलं ना की आय विल बी नाउ मोर अवेलेबल फॉर ऑल, अब तो दुकान हमेशा खुली रहेगी, ऐसा असे पण बाबांचे शब्द आहेत. ते ह्याच अर्थाने की अवताराचा देह सुटल्यावरही अवताराचा अधिक उपलब्ध सगळ्यांना असतो. शक्ती मौजूद असतात 100 ते 150 वर्षपर्यंत आणि त्यापुढे 600 वर्षपर्यंत कार्यरत असतात. म्हणून तर त्या शक्ती नंतर पुढे फेड होत जातात, कमी कमी होत जातात. म्हणून तर त्याला पुन्हा 700 ते 1400 वर्षांनी यावं लागतं. त्या जर कायम राहिल्या असत्या तर पुन्हा अवतार घ्यायची गरज ईश्वराला पडली नसती, आहे की नाही. तसं सद्गुरूच्याकडे नंतर शक्ती नसतात. मग पुढचा प्रश्न हा येतो की लोकांना साईबाबांच्या समाधीवर इकडे तिकडे जाऊन का लाभ होतो. तर त्यात हे सांगितलं एरेज काकांनी की ते जे बाकी 5 सद्गुरूची समाधी स्थान आहेत, तीर्थस्थान आहेत, ह्या सगळ्यांना जी ही शक्ती किंवा ऊर्जा आहे ती अवताराकडून पुरवली जाते. अवतार देहात नसताना त्याच्या समाधीतून त्या इतर सगळ्या समाध्यांना ही शक्ती आणि ऊर्जा सप्लाय केली जाते. जसं पॉवर स्टेशन असतं इलेक्ट्रिसिटीचं, त्या इलेक्ट्रिसिटीच्या एका पॉवर स्टेशन मधून अनेक ठिकाणी वीज वितरण होते, तेव्हा घराघरात प्रकाश पडतो. बरोबर आहे. अगदी त्याचप्रमाणे अवताराच्या समाधीतून आणि अवताराद्वारे हे इतर सद्गुरू आणि इतर देवस्थानांना ही ऊर्जा आणि एनर्जी पुरवली जाते. म्हणून तिथे तो जितका श्रद्धेने एखादा जाईल त्याला त्याचा लाभ होतो. पण जर आपण त्या पॉवर स्टेशन जवळ आहोत तर इतरत्र जायची गरज काय आहे. पटला मुद्दा. हे मी नाही सांगत आहे, हे बाबांनी सांगून ठेवलेलं आहे. एरेज काकांचं व्हिडिओ आहे बी विथ द बाबा मध्ये, तोही व्हिडिओ टाकलेला आहे. अजून जास्त इतके दिवस तर आमची श्रद्धा होती, पण आता त्याला शब्दांची बळकटी मिळाली. ज्या बौद्धिक रित्या आता ते स्पष्ट झालेलं आहे. ही तर इतके दिवस आमची भावना होती, आमचा बाबा आम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे, आम्हाला काही दुसरं लागत नाही, काही बिघडत नाही आमचं, काही कुठले आम्ही काय ते विधी काही बी केलं नाही, काही नाही बिघडत. निलिमाताई. हो, खूप छान ताई. धन्यवाद. क्लिअर. यामुळे मला आणखी सविस्तर सुद्धा म्हणजे माहिती मिळाली. खूप छान. जय बाबा. आणि कसं आपल्याला सुद्धा कट्टर आपण जर खूप हे केलं, मी जाणार नाही गणपतीला, हात जोडणार नाही, काय तुमच्या गणपतीत ठेवलं, कशाला पुसला, हा हाच नाही, मग तो दुसरा कट्टरपणा जन्म घेईल. आपल्याला तितकंच प्रेम त्या गणपतीबद्दल पण वाटलं पाहिजे की हा गणपतीच माझा मेहेर प्रभूच प्रथमावतार होता आणि तोच आज गणपती माझा मेहेर प्रभू म्हणून आलाय. इतकं प्रेम हृदयात त्या ते सर्व तो एकत्व भाव होईल. आपसुक ते प्रेम उपजलं पाहिजे हृदयातून. तिथं द्वैत मनात आलंच नाही पाहिजे. तो दोन नाहीच आहे, तो एकच आहे. त्यावेळेला सृष्टीची निर्मिती होत होती. म्हणून काही गोष्टींची, जसं आता तुम्ही हे बरोबर आहे चूक मला माहित नाही, गणपतीला जास्वंद किंवा लाल फुल आवडतं म्हणतात, तेव्हा जरुरी होती विश्व निर्माण होऊन वाढण्याची. आता ती मिटण्याची, हे माझं आहे, हे चुकीचंही असू शकेल. आता कोणता रंग आहे प्रिय? गुलाबी रंग आहे. दादा बाबांना स्वतःला तसा पांढराच रंग प्रिय होता, पण गुलाबी रंग प्रिय होता कारण मेरा महिना तो प्रिय होता किंवा प्रेमाचं प्रतीक म्हणून हा एक भाग आहे. खैर त्याच्यात नको जाऊया, पण मला वाटतं एवढं स्पष्टीकरण पुरे आहे. त्याच्यातनं तुमच्या मनाची हे शांत झाली असेल. हा बोलतात बोलणारे, बोलण्याच्या ओघात उत्साहात काहीतरी माझ्याहीकडनं काही चुका होत असतील म्हणून मी नेहमी सांगते की काय चुकलं असेल तर माफ करा आणि जे चांगलं आहे ते सगळं त्याचं, जे काही कमी असेल ते माझं. ठीक आहे. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय अवतार मेहर बाबा मेहर की बाबा जय. की जय. सगळेजण माईक ओपन करून जोरात अवतार मेहर बाबा मेहर बाबा की की जय. जय. अवतार मेहर मेहर बाबा बाबा की जय. की जय. जय जय बाबा. आणि कुणीतरी आत्मा पुढच्या वेळेला यावरही सांगेल
किंवा आता सांगते, हे जे मी म्हणते ना की मोठ्याने बाबांचा जयकार करा किंवा प्रार्थना म्हणायची, किंवा आपण हे जे ऐकतोच तुम्ही मोठ्याने लावून घरामध्ये, हे बाबांचं रीडिंग आहे, बाबांची प्रार्थना आहे, बाबांचा जप आहे, तर हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आहे, काल टाकलेल्या व्हिडिओमध्ये, की असं झालं की बाबांचे जे वडील होते शेरियारजी, तर त्यांना खूप भाषा अवगत होत्या. दरी भाषा, पर्शियन भाषा, हिंदी, त्यानंतर हिब्रू पण येतं, 5-6 भाषा येत होत्या. तर एकदा त्यांनी जेव्हा सांगितलं तर ते मनीला खरं नाही वाटलं लहान असताना, आणि तिने त्यांना विचारलं की तुम्ही बेबो म्हणायची ती, की हे कुठून शिकलात भाषा? म्हणे कुठे नाही शिकलो. मग मनीमाईंनी विचारलं की तुम्हाला येतात कशा ह्या भाषा? आपल्या वडिलांना विचारलं, शेरियारजींना. ते म्हणे बस असंच येतात मला. जय बाबा बेटा, असंच येतात, ऐसे आ जाता है. मग तिला काही ते पटलं नाही, कळलं नाही, की त्यांनी सांगितलं बस मला अशाच अवगत आहेत ह्या भाषा, उपजत आहेत. तेवढे त्यांची आध्यात्मिक प्रगती होती शेरियारजींची, त्यांना पुष्कळ साऱ्या असं रिद्धी होत्या अवगत. एनिवे, तो भाग वेगळा आहे. मग त्याने बाबांकडे गेल्या आणि त्यांनी बाबांना मनीमाईंनी विचारलं की बाबा म्हणे बेबोला एवढ्या भाषा अवगत आहेत, आणि मी त्यांना विचारलं की तुम्हाला ह्या भाषा कशा अवगत आहेत, तर ते सांगतात की बस अशाच येतात मला. हे कसं शक्य आहे? तेव्हा त्याच्यावर थोडा वेळ, 1-2 मिनिट, तुम्ही जर माईक ओपन केले तर इतरांना पण नीट ऐकायला नाही येणार आणि तुम्हालाही कदाचित त्याचा डिस्टर्बन्स होईल. तेव्हा बाबांनी जे सांगितलं त्याचं उत्तर फार सुंदर आहे, की बाबा म्हणतात की तुला काय वाटतं, तुझे आपण जे काही बोलतो हे जे आवाज आहेत कुठे जातात? ते जातात का राहतात? असा प्रश्न त्यांनी तिला विचारला. तर तिला म्हणे मला माहित नाही बाबा. तर बाबांनी सांगितलं साऊंड गोज नो हेअर. ह्या विश्वात जेवढे आवाजांची उत्पत्ती होते ते कुठेही जात नाही. ते त्याचे परिणाम आध्यात्मिक परिणाम होतात. म्हणून आपण काय म्हणतो ना, आपल्याकडे पद्धत आहे म्हणायची, शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू पुरुष तथास्तु म्हणतो, अशा काही काही समजुती आहेत. त्यात तथ्य कसं आहे ते बाबांनी समजावून सांगितलं. म्हणजे त्यात तथ्य असं नाही, बाबांचं म्हणणं असं आहे की जसं आपण प्रार्थना आहे मोठ्याने म्हटलं, बाबांचं नाव मोठ्याने घेतलं, बाबांचं पुस्तक वाचन मोठ्याने केलं, तर ह्याचे हे जे साऊंड आहेत, ह्या लहरी आहेत, त्याच्यातून एक आध्यात्मिक त्याचा इफेक्ट, स्पिरिच्युअल, बाबा सांगतात इट हॅज गॉट स्पिरिच्युअल इफेक्ट, हे त्यांचे शब्द आहे, की त्याचा आध्यात्मिक परिणाम राहतो. मग ती प्रार्थना असू दे, जप असू दे, आपण जे काही बोलतो त्याचा एक आध्यात्मिक परिणाम असतो. ते एक संस्कार होतात. हे जे आपण मोठ्याने म्हणा, छान वाटतं म्हटलं ना अवतार मेहर बाबा की जे, त्याच्यावरनं हे आठवलं. तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्यात अजून व्यवस्थित स्पष्टीकरण आहे, मग तुम्हाला ते कळेल, पटेल. ठीक आहे, आता सगळेजण माईक ओपन करा आणि बाबांचं चला जयकार जोरदार करा. अवतार जय मेहर बाबा मेहर बाबा जय अवतार मेहर बाबा जय अवतार मेहर बाबा मेहर बाबा की जय जय. जय जय बाबा बाबा, जय बाबा जय मेहर बाबा की जय. जय बाबा, जय बाबा की जय. जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा. जय बाबा, जय बाबा. ठीक आहे, जय बाबा जय बाबा, जय जय बाबा. सगळ्यांना जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय जय बाबा. बाबा, जय बाबा. जय बाबा. जय बाबा, जय बाबा, जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय. जय बाबा. चंदनापुरी, तुम्ही कधी प्रार्थना आरती म्हटला नाहीत, कधी तुम्ही